दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा सांगतोय म्हणजे जे घडलेलं आहे ते सांगतोय आता आणि ते आपल्याला येईल बी त्यात. डोकं दुखतंय म्हणल्यानंतर काय देवदेवरशी मांत्रिक तांत्रिक पंचांगाचा काही विषय नव्हता. तिथं मांजर्डे म्हणून दवाखाना आहे, गाव आहे. तिथं दवाखान्यात 5-6 वेळा जाऊन ट्रीटमेंट घेतलं, काय फरक पडना. त्यानंतर त्यांनी सांगितले की तासगावला दाखवा. तासगावला MD डॉक्टर आहेत, त्यांचंच ट्रीटमेंट घेतलं. 2-3 वेळा गेल्यानंतर त्यांचा फरक पडना म्हणल्यानंतर त्यांनी शेवट सांगितलं की तुम्ही न्यूरोलॉजी सर्जन म्हणजे मेंदूचं तज्ज्ञ जे आहे ती त्यांच्याकडे जावा. मिरजच्या भागात कोण आहे का? विक्रमसिंह जाधव म्हणून आहेत दवाखाना, नावं सुद्धा लक्षात राहिलेली असते ती. विक्रमसिंह जाधव म्हणून त्या ठिकाणी मंडळीला ॲडमिट केलं. आता ही शारीरिक त्रास व्हायचं दिवस कुठलं आणि आपल्याला छेळ होतो, जे भयानक त्रास होतो तो कालावधी कोणता हे मात्र लक्षात घ्या. मंडळीला ज्यावेळी ॲडमिट केलं त्यावेळी मला माहीत नव्हतं. मी पुन्हा सगळा अभ्यास केलेला आहे. अगोदर आपल्याला घटना घडल्यानंतरच पंचनामा होतो, तोपर्यंत होत नाही. त्या पद्धतीने मी बघितलं की मंडळीला ज्यावेळी ॲडमिट केलं तर त्यावेळी बरोबर अमावस्या होती. अमावस्यात होते. अमावस्याला ॲडमिट केलं. डॉक्टरनी 4 दिवस ठेवून घेतलं आणि त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांनी सांगितलं की तुम्ही 10 दिवसांनी परत आणा तपासायला. ठीक आहे, आता तपासायला न्यायचं म्हटलं तर कसं की 10 दिवसांनी न्यायचं म्हणून ठरलं. सासरवाडीलाच होते मंडळी. आता अमावस्याला ॲडमिट 4 दिवस ठेवलं, 10 दिवसांनी पुढं काय येणार? पौर्णिमा. ही काय माहीत नव्हतं. ठीक आहे म्हटलं, उद्याच्याला पाहुणे म्हटले घेऊन जाव्या म्हणलं. आणि त्याच दिवशी मंडळी मात्र भक्ती मार्गात भरपूर होती. संतोष मातेचं व्रत, शंकराचं व्रत, ती कायम म्हणजे कायम भक्ती मार्गातच होती. व्रत उपास सोडला त्या दिवशी शुक्रवारचा आणि चालत जात असताना ती एकाएकी बोलायची बंद झाली. उद्या ॲडमिट करायचं त्याच्या आदल्या दिवशी बंद झाली बोलायची. वाचा गेली. थोडक्यात गेल्या पाहुण्याने लगेच ॲडमिट केलं विक्रमसिंह जाधवांच्यात. तिथंच ट्रीटमेंट चालू झालं. 2 दिवसात जरा तब्येत व्यवस्थित झाली. तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर तिथं एक भेटायला मला 1-2 माणसं, आमची मांजर्डे म्हणून गाव आहे, तिथली माणसं 2 आली आणि त्यांनी सांगितलं की वयस्कर माणसं होती, संबंधित चांगलं होतं. वर दवाखान्यात आले. मला म्हणले भालू खाली ये जरा. म्हटलं काय बोला दादा म्हणलं. तर भालू म्हणले 4 वर्ष झालं बघतोय तुझ्या पाठीमागे एवढा त्रास आहे, तुझ्या पाठीमागे काय लागलंय का बघ बाबा म्हणते. आता ते तज्ज्ञ माणसं होती, सुशिक्षित माणसं होती, काय अडाणी नव्हती, बरं कुठलं मांत्रिक नव्हतं. त्यावेळी मात्र आपल्याला सुद्धा असंच वाटतं की कशाचा त्रास, पण ज्यावेळी आपण भोगतो, ठोकरा खातो आणि त्यावेळी कोणतर म्हणतं की तुला काय पाठीमाग आहे का, मग त्यावेळी वाटतं आपल्याला खरंच माझ्या मागं काय आहे का. आणि त्यावेळी मला बी वाटलं की एवढ्या ठोकरा खाल्ल्यानंतर वाटलं की खरंच आपल्या पाठीमागं काय त्रास असावं का. आता ही बघायचं कुठं? देवदेवरसे मांत्रिक तांत्रिक ह्या गोष्टी आपल्याला पटत नव्हत्या. आता काय करायचं इथं प्रश्न थांबला. पण दैवयोग वेगळा असतोय, दैविक आणि वेगळीच व्हायची असत्या. आमचा पुतण्या संतोष यात दिसतोय बघा फोटोमध्ये, संतोष ह्यांना त्रिकाळ ज्ञानाने दिव्य दृष्टी होती, पण आम्हाला माहीत नव्हतं. का तर अध्यात्मच नसल्यामुळे त्रिकाळ ज्ञान कशाला म्हणते, दिव्य दृष्टी कशाला, याच्याशी काय संबंध नव्हता. फक्त त्यांचं ज्ञान जे कळलं आम्हाला ते पाणी दावणे. आता ते बंद आहे म्हणजे कोण म्हणू नका व्यवसाय आहे, तर पाणी दाखवणं ह्याच्यातनं आम्हाला कळलं. पाणी दाखवायचं म्हटलं तर पानाड्या म्हणलं जातं. पानाड्या आपल्या शेतात येतो आणि पॉईंट धावतो, पण आमच्यात ती पद्धत नव्हती. ही 10 वर्षाचा 8-10 वर्षाचा असल्यापासूनच फक्त त्याला अगरबत्ती लागतात. आमच्यात अंगात पिंगात कुणाच्यात काही येत नाही. अगरबत्ती झाली की त्याचं त्रिकाळ ज्ञान जागृत होतं. आणि पुढं बसलेला माणूस असेल तर त्याच्या जमिनीत कुठल्या ठिकाणी कुठं पाणी आहे, जमीन कशी आहे, किती प्रवाहाचं पाणी आहे हे इथं बसून सांगायचा. आता इथं 2 टोकं झाली, एक दैवी आणि मी अंधश्रद्धेचा. अंधश्रद्धेच्या विरोध मी एक कार्य करणारा माणूस होतो. मग त्यावेळी मात्र खरं पटायसाठी मी स्वतः थांबायचो. मग त्याला विचारायचो, बघ बाबा म्हणलं यांचं काय आहे. शेतकरीच आम्ही बी असल्यामुळं लोक 2003ला भयानक म्हणजे त्याच्या काळात पाण्याची परिस्थिती बिकट होती. मग तो बघणार, सांगणार काका लांबडी पट्टी दिसत्या, पुढं काय दिसतंय, तर पुढं एक झाडं 2-3 दिसते ती, पुढं पाणी एका कोपऱ्यात दिसतंय म्हणणार. किती प्रवाहाचं, तर 3 प्रवाहाचं. मग ते दाखवणार एवढं दिसतंय म्हणजे ती इंचावून काय कळत नसतं. ठीक आहे म्हणायचं. त्या माणसाला मी विचारायचो की बाबा अशी लांबडी पट्टी तुझी आहे का, झाडं आहेत का. तो व्यक्ती आहे म्हणायचा. मला शंका यायची की आपल्या घरात आल्यामुळं नाही कसं म्हणायचं, म्हणून
हा होय म्हणत असत. मग मात्र त्याला सांगायचं की बाबा ठीक आहे, आम्ही पॉईंट दाखवायला तुला तिथे येतो. का तर 6 इंचीचं बोर असल्यामुळं ती जागा दाखवणं ही कर्तव्य बनतं आमचं. आणि मग त्याला घेऊन जायचं, पण डोक्यात फिटिंग ठेवलेलं की लांबडी पट्टी, झाडं, कोपऱ्यात 3 पडद्याचं पाणी ही फिटिंग करून घेऊन जायचं. त्याला लहानच होता. त्या गावात गेलं की त्या माणसाला बोलवायचं, तू त्या शेतात घेऊन जाणार. कशाला गावच माहीत नाही, तिथं शेताचा आमचा काही संबंधच नव्हता. गेलं की मग तिथं ती बरोबर त्या शेतात नेलं की ती शेत बरोबर जसं सांगितलंय तसं असायचं. बरं ती एक भाग झाला, बायचान्स घडू शकतंय. पुन्हा पॉईंट दाखवायला गेलं की ती पॉईंट बी बरोबर फिक्स करणार. तेन प्रवाह म्हणलं तर ठीक आहे. मग ती पॉईंट फिक्स केला की मग मी त्याला सांगणार त्या मालकाला की बाबा ठीक आहे, बोर मारायची ज्यावेळी मशीन येईल त्यावेळी आम्हाला बोलू. का तर खरंच मला बघायचं एवढं पाणी 3 पडद्याचं लागतंय का आणि खरं आहे का. तर त्यावेळी तिथं गेलं, तो माणूस बी बोलवायचा, त्याला बी आधार वाटायचा. त्यामुळे तो बोलवलं की आम्ही जात होतो. आणि गेलं की ह्यानं 1 पडदा जर सांगितला तर 1च लागणार, 2 सांगितलं तर 2, 3 सांगितलं तर 3. ह्याचा मात्र अभ्यास 3 महिने फिरून केला. 1-2 दिवस केला नाही, 3 महिने फिरलो मी. का तर मी अंधश्रद्धेच्या विरुद्ध कार्य करणारा माणूस होता. आणि सत्यता जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत कुठल्या भानगडीत पडायचा नाही आणि विश्वास ठेवायचा. आणि मग मात्र 3 महिन्यानंतर मग त्याला सांगितलं की तुला आता पाणी दिसते, तुला तू कुणाला दाखवू वाटलं तर तू दाखवू शकतो. ठीक आहे म्हटलं. आणि त्याचा उपयोग परमेश्वरी कृपेनं कुठं आला, मला मिरजेत आला दवाखान्यात. सहज डोक्यात आलं की आपल्या पुतण्याला जमिनीच्या खालचं 1000 फुटावरचं पाणी जिथं दिसू शकतंय तिथं आपल्या घरातली अडचण का दिसणार नाही. साधं गणित होतं, काय लय डोक्याला ताण लागला नाही, भगवंताची कृपा होती. मग मात्र तो आजोळीत होता. निम्नीला फोन लावला. अरे संतोष म्हणलं आपल्या घरात काय दिसतंय का बघ बाबू म्हणलं तुला. तर काका बघतो म्हणला अगरबत्ती घेऊन सांगतो. 5-10 मिनिटं गेल्यानंतर त्यानं सांगितलं. काका म्हणला आपल्या मळ्यात म्हणला, म्हणजे आत्ता राहतोय तिथं तर मंदिर आहे तिथंच, त्या घराशेजारी आपल्या एक बांध आहे म्हणला. आणि त्या बांधाला दगडाचं खिळं म्हणजेच ढीग 2 आहे ती. आणि त्या ढिगात एक काहीतरी पुरलेली वस्तू मला दिसत्या आणि त्यामुळं आपल्याला त्रास होतोय. मग आता सांगणारा घरचा माणूस आहे, काय देवदेवऋषी नाही. मग मंडळी काय व्यवस्थित होतच होत्या दवाखान्यात. पाहुण्याला म्हणलं उद्या सकाळी मी जेवण घेऊन येतो. आणि ह्याला सांगितलं की तू तासगावमध्ये ये, मी मिरजेतनं तासगावमध्ये येतो गाडीवरनं, आपण 2 जण जावे आणि ती काय वस्तू असेल ती बघू मी काढतो म्हणलं. का तर त्याला भीती मला काय वाटत नव्हती. आलो इथं 8:30 वाजलं. त्याला म्हणलं बघ बाबा म्हणलं बांध कुठला, 4 बांध असते ते आपल्या शेताला. बघितल्यानंतर सांगितलं आता जी तुम्ही गेला असाल तर बघा किंवा जाऊन बघा, तिथं पाय धुवायची जी सिस्टीम आहे आपली तोच बांध असा. आणि त्या बांधाला झाडं अजून द्यायची, पण त्यावेळी जास्त झाडं होती. आणि त्या ढीग कशाला बघतोय आपण, एवढं राहतोय पण कधी लक्ष त्या बांधाला गेलंच नाही. ज्यावेळी गेलो बघायला त्यावेळी मात्र 2 ढीग होतं, ही खात्री मात्र झाली. मग त्याला म्हटलं थोडा वेळ गेल्यानंतर चल म्हटलं. पुन्हा साधारण 10 वाजत आले असतील. थांबलो थोडा वेळ. पुन्हा आणि मनात आलं की चल म्हटलं संतोष म्हटलं ती काढूया, काय होऊयास ती होती म्हटलं, बघू काय होऊया. गेलो तिथं. पहिला खेळा विस्कटला. ही सत्य सांगतोय, कोणी माना अगर न माना त्याच्याशी मला देणं घेणं काय नाही. पण मी जे भोगलं आणि माझ्या जीवनाला जो टर्निंग पॉईंट मिळाला तो तिथं मिळाला. पहिला खेळा विस्कटला, तिथं काय सुद्धा नाही. मला बी काय दिसलं नाही, त्याला बी काय दिसलं नाही. ठीक आहे म्हणलं. दुसऱ्या खेळ्याला नुसता असा हात लावल्या तो म्हणला काका आत चला. म्हटलं काय झालं बाबा, आत चला म्हणला सांगतो. ठीक आहे म्हटलं, मला काय त्यावेळी दिसलं नाही ना अजूनही दिसत नाही. जे सत्य आहे ते सत्य आम्ही सांगतोय. मग तिथं आत गेलो. आत गेल्यानंतर म्हटलं काय झालं बाबा, तर काका म्हणला जिथं तुम्ही हात लावलायसा तिथं भयानक विचित्र दिसतंय. फक्त मुंडकं दिसतंय स्त्रीचं आणि ते तुमच्याकडे रागानं डोळं वटरून बघायला लागतंय. आता सांगणारा घरचा माणूस काय देवदेवरसे नाही, भीती घालतोय पैसे काढतोय. आता काय करायचं. त्यावेळी लायकीन पात्रता आमची आम्हाला समजली की देवाला नुसतं हात जोडले की माऊली भक्ती होत नाही. मग त्यावेळी तो लहान असून त्याला म्हणलं की तुलाच बाबा दैवी कृपा आहे, तू ह्यातनं निघायचा मार्ग बघ म्हणलं, आता आमचं काय आता चालत नाही. तर त्यानं बघितलं आणि मला म्हणलं काका भस्म जी इवीत असते का नाही ह्याला भस्म म्हणलं जातंय, की भस्म घेतलं त्यानंच दिलं आणि ही तिथे टाका म्हटलं. मला दिसलं नसल्यामुळं मला काय एवढं टेन्शन आलं नाही. गेलो तिथं 10:30 सव्वा 10 वाजत आलं असतील.
भस्म टाकलं, असं टाकल्यानंतर हाताला असं जाणवलं, पण काय गडबडीत टाकल्यामुळे झालं असं, जाऊ दे म्हणलं, काय विचार डोक्यात घेतला नाही. पुन्हा आत गेलो. आता आत गेल्यावर पुन्हा निर्णय झाला की आता बघ म्हणलं बाबा, आता तिथं काय दिसतंय भस्म टाकल्यावर, फरक काय पडलाय ते बघायलाच पाहिजे. बघितल्यानंतर त्यानं सांगितलं की काका म्हणलं आता भिवू नका म्हणलं. काय झालंय तर ती मगाशी जे रूप दिसलं होतं ते काय मला दिसत नाही. बरं झालं म्हणलं, ते मावशीला फरक पडेल का, तर पडेल म्हणला. ही किती म्हण आहे आपल्या शास्त्रात की आळवावरचं पाणी, त्याचा कोणी लाभ घेतला नसेल पण मी घेतलाय. आतल्या महाराजांच्या रूममध्ये, त्यावेळी महाराजांचं वास्तव्य नव्हतं, देवघर होतं छोटं, तिथनं बाहेरच्या रूममध्ये हॉलमध्ये आलो तर आयमची अशी दुचीत बसली होती भिंतीला लागूनच, तिथे चौकटीत बसली. मग अशी का बसल्यास म्हणलं, तर बसल्या म्हणली. आनंद झालता, बरं झालं ती गेलंय तरी, आणि अशी का बसल्यास, बसलोय म्हणलं. आणि एवढं म्हणूस तर ती जी शक्ती होती तिथं, ती तिथनं निघली आणि आईच्या शरीरात, ती मला माहीत नव्हतं कधी, मी असल्या गोष्टी कधी माझ्या आयुष्यात बघितल्या बी नव्हत्या. आणि ती शरीरात प्रवेश करून तिनं बोलायला चालू केलं की तू म्हणली मला अंगाऱ्यावर आणि भंडाऱ्यावर घालवतीस काय म्हणली, आणि तू तिला कुठल्याही दवाखान्यात ठेव किंवा कुठल्याही मांत्रिकाकडनी, मी तिला सोडणार नाही. ती सहज धक्का दिला तर 4 कोलांड्या होणारे आमचे आहे, चौघाने धरलं तर ते ऐकना जाते. ही ज्यावेळी बघितलं त्यावेळी मात्र डोकं हललं आणि शेवटचं वाक्य तिनं वापरलं की रात्री 12 वाजेपर्यंत काय घडतंय तेवढं बघ म्हणलं. आणि रात्री चांगल्या स्थितीत असणारी मंडळी 11:15 ते 11:30 दरम्यान तिथं संपलेली आहे. एवढा वाईट शक्तीचा घेतलेला अनुभवाचा व्यक्ती मी समोर आहे. एवढा अनुभव घेतलाय काय कुणी, यात घेतलाय का अजून हाय तुम्ही समाधान. आणि ही मी अंधश्रद्धेच्या विरुद्ध असल्यामुळं ज्यावेळी स्वतःवरही प्रसंग गुजरला त्यावेळी मात्र दैवी कृपा तिथनं चालू झाली आमची. की आसुरी शक्तीची पहिली झाली, त्यानंतर दैवी शक्ती तिथनं कार्य करायला लागली महाराजांची, त्यांनी वाचवलं आम्हाला. हीच जर घटना फोनवरनं जर मला समजली असती तर मी आज तुम्हाला सांगायला दिसलो नसतो, दुसऱ्यासारखा फास लावून मी कधीच गेलो असतो. पण दैवी योग असा की सगळीकडे फोन करून बघितलं, कुठेही कॉन्टॅक्ट झालं नाही किंवा परमेश्वरानं होऊन दिलं नाही. डायरेक्ट अँब्युलन्स आणि पाहुण्यांच्या गाड्या चालल्या, मग मात्र हालचाल काय करता आली नाही माणसं समोर. आणि त्यावेळी खरोखर तुम्हाला सांगतोय, मी आज देवाच्या पुढे बोलतोय, पादुका आहे त्या, आमच्यात एक शब्द मी कधी खोटा बोलत नसतोय, जे काय असेल ते सत्य. कुठलाही दारुडा किंवा कुठलाही नालायक माणूस आजपर्यंतचा त्यानं कधीही देवाला शिव्या दिल्या नसतील एवढ्या मी शिव्या दिलेल्या आहेत. का शिव्या दिल्या त्याचं मागचं कारण लक्षात घ्या. देवसुद्धा माझ्यावर नाराज झालं नसतील का, तर मंडळी 24 तास त्यांचं ध्यान धारणा करत असताना त्या देवी देवतीचं, की देव झोपलं होतं काही एवढं चॅलेंज देऊन येताना, म्हणून मी शिव्या दिली. आणि ह्या शिव्या दिल्यानंतर तो भाग संपला. दुःख काय असतंय ती ज्याचं माणूस जातंय त्यालाच कळतं या. आणि तिसऱ्या दिवशी मातेचा कार्यक्रम झाला. आणि मग काय माणसं असते ती की बाबा पुढचं काय मागचं काय आता काय करायचं ती. आणि त्यावेळी डोकं मात्र सणकलं आणि त्यावेळी लोकांना सांगितलं की म्हणलं आता मला संसाराचं कुणीही बोलू नका म्हणलं. वाईट शक्ती काय असते ती मी बघितलंय. आणि वाईट शक्ती जर एवढं कार्य करत असेल तर उद्या आणि संसार केला तर उद्या आणि हीच होयाचा आहे. तर मला आता संसार मी बघितलाय, झालं एक मुलगी झाली, मुलगी संपली, वडील गेलं, सगळं झालेलं. संसार काय असतो ते मी बघितलेला आहे. मला ह्या संसारात जायचं नाही. आता देव असतोय का नाही ही भेटू दे, अगर न भेटू दे किंवा दृष्टांत होऊ दे, अगर मला न होऊ दे, मी हा ही देह आता देवासाठी अर्पण करणार आहे म्हटलं. म्हणजे भक्ती मार्ग आहे. वाया काय करायचं झालं. तिथनं मग माणसं म्हणजे 4-6 महिने कौतुक करल, पुन्हा आहे तसं ह्याच्या ताळ्यावर येईल, आपण बघू पुन्हा. झालं पुन्हा मग आता भक्ती आणि साधना. ती काय कुठल्या अरण्यात गेलो नाही, कुठल्या हिमालयात गेलो नाही, आणि देव म्हणत बी नाही ती प्रपंचात सोड, पण आमचा सुटलाय का तर हे तुम्हाला एवढ्या अधिकारानं सांगायसाठी देवाने सोडवून घेतलाय. मी सोडलेला नाही, पण परमेश्वराने काय असते त्या जाळात न जा आणि मग जगाला तत्वज्ञान दे म्हणून फक्त एक दास म्हणून निर्मिती केली. झालं तिथनं भक्ती मार्ग काय करायचा, काय पिढीजात आमच्यात वारकरी संप्रदाय किंवा असं कुठली भावना किंवा कुठलं असलं काय नव्हतं. मग इथनं मोराळे गाव आमचं 1.5 किलोमीटरवर आहे. तिथं रुद्रपशुपती कोळेकर महाराजांचा एक मठ आहे. त्या मठात जिवंत समाधी घेतलेली आहे तिथं 1-2 संन्याशांनी, आणि तिथंच एक काशीसनं आणलेली पिंड आहे शंकरांची. मग आम्ही लिंगायत असल्यामुळं शंकराची भक्ती चालू झाली. त्या पिंडीची पूजा करायची, त्या समाधीची पूजा करायची. नित्य नियमानं सकाळी जायचं, शिवलेला अमृतचा 11वा अध्याय नित्य वाचायचं. तिथनं पाणी बिणी घालून घरी यायचं. इथं
जेवणाचा डबा घ्यायचा, व्यवसाय दुकान सोने चांदीचं आता सोडलंय म्हणून सांगतोय की व्यवसायात सोने चांदीचं टंचाचं दुकान होतं. टंच म्हणजे 1 मिलीचा 100वा भाग वजन करणारा मी माणूस. पण यात सगळं ज्यावेळी भोगलं त्यावेळी मग यात पडलो. दिवसभर धंदा करायचा, व्यापार करायचा, तिथनं संध्याकाळी यायचं. प्रपंच संपला म्हणून कुठलंही कार्य बंद ठेवलेलं नाही. देवाच्या भक्ती मार्गात राहिलो की मला सगळं देवानं ऐकतं पाहिजे असं कुणी समजू नका. कर्तव्य कर्म ही करावंच लागणार, त्याला तडजोड नाही. यश द्यायचं काम मात्र 100% भगवान करते ती. पहिलं करत नसतील पण आता भक्ती केल्यानंतर करू शकते ती. झालं तिथनं यायचं, घरी जेवायचं रात्रीचं आणि गावात एक ठिकाणी ग्रंथ वाचायला जायचं. ही नित्य नियम सेवा चालू झाली. ही 4 वर्षे अशी भक्ती मार्ग भगवंताच्या कृपेनं न चुकता फक्त नित्य नियम करा. सिजनेबल भक्ती करू नका. दुर्गा माता आली की तेवढंच 9 दिवस, गणपती आले की 7 दिवस, पुन्हा देव सगळं गायबच. त्या भक्तीला कुठलाही अर्थ राहत नाही. कंटिन्यू भक्ती मार्गात असला तर मात्र तुम्हाला कुठलीही अडचण आली तर त्या देवाचं तुमच्यावर 24 तास लक्ष राहतं. म्हणून आपण भक्ती मार्गात कायमस्वरूपी राहणं गरजेचं आहे. आणि मग मात्र असा भक्ती मार्ग भगवंतांनी 4 वर्ष झाल्यानंतर कुणाचा झाला भक्ती मार्ग? कुठल्या देवाचा? कुठल्या देवाचा केला म्हणून सांगितलं? शंकराचा. आता लिंगायत म्हणजे कट्टर माणूस मी, बाकी काय दत्त बित्त असं काय मध्ये कधी मानत नव्हतो. पण खरोखर सांगतो की ब्रह्मा विष्णू महेश ही एकच रूप आहे. ती आपण तत्वज्ञानात समजतो ही वेगळा ती वेगळा, हे अज्ञान असतंय. मी बी अज्ञानात होतो. आणि ही खरोखर 4 वर्षीय भक्ती शंकरांची झाल्यानंतर मला दत्त प्रभूकडे पाठवलं तिने. आज दत्त महाराज म्हणजेच गाणगापूरला तुम्ही जाऊन आलाय, आज गुरुचरित्र वाचा. की भगवंतांनी त्यावेळी केलेल्या लीला आहे त्या 700 वर्षापूर्वी. पण आज ह्या ठिकाणी गुरुचरित्र घडतंय आणि 1000 पटीनं घडतंय. हे तुम्हाला डोळ्यानं युट्यूबला बघायला मिळतंय आणि आज प्रत्यक्ष सुद्धा तुम्हाला बघायला मिळतंय. एवढं कार्य भगवंतांनी ठेवलंय. आणि ही जी कार्य गाणगापूरला नरसिंह सरस्वती महाराज, आज तुम्हाला दत्त संप्रदायात यायचं असेल तर अभ्यास करून या. ज्ञानी जर भक्त व्हायचं असेल तर अभ्यास पाहिजे. अज्ञानी भक्ती करू नका, आंधळी भक्ती तर अजिबातच करू नका. का तर आपण जग दुनियात फिरतोय, कोणी विचारलं तर काय लगा देवाच्या नादाला लागलाय, काय असतंय काय कुठं, त्याला सांगायचं उत्तर पाहिजे आपल्याकडे. नुसतंच आपण अडाण्यागत जर नुसतंच भजन कीर्तन नुसतंच नामस्मरण केलं तरी बी अर्थ राहत नाही. तेवढी निष्ठावी पाहिजे आपल्याकडं. आज दत्त महाराजांना जर जाणायचं असेल तर त्रिमुखी दत्त महाराज, ब्रह्मा विष्णू महेश अत्री अनुसया मातेच्या पोटी जो अवतार झाला त्या अवतारातलं जर महात्म्य तुम्हाला जाणायचं असेल तर दत्त महात्म्य म्हणून पुस्तक मिळतंय. ही कथासार घ्या, ग्रंथ घेऊ नका. दत्त प्रबोध म्हणून एक मिळतंय, त्यामध्ये ही त्रिमुखी दत्त महाराजांचं श्रीपाद वल्लभांचं चरित्र एक स्पेशलच निघलंय. आता माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. ती जरी घेतलं तरी बी त्यांचं चालतंय. त्यानंतर नरसिंह सरस्वती म्हणून अवतार झाला. आज श्रीपाद वल्लभांचा अवतारातच त्यांनी एका स्त्रीला आशीर्वाद दिलता की तुला काय इच्छा आहे, तर ते म्हणले तुमच्यासारखा मला मुलगा पाहिजे. त्यावेळी परमेश्वरासारखं कोणी होत नाही, मीच तुझ्या पोटी अवतार घेतो म्हणले. आणि मग श्रीपाद वल्लभानंतर नरसिंह सरस्वती महाराज म्हणून वाशिम जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यात कारंजा गाव, कोणी गेले का कारंजाला? नाही काय? वाशिम जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यात कारंजा हे गाव आहे. त्या ठिकाणी नरसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झाला. आता दैवी देणगी ही जन्मताच असते. आणि त्यावेळी महाराज जन्मल्या ओंकाराचा जप करायला लागले. त्यावेळी सगळे ज्योतिषी आले तिथे आणि त्यांनी पत्रिका आहेत, योग्य आहे, त्या ज्योतिषशास्त्र बी आहे, मी काय मानत नाही असं नाही. पण त्याची वेळ तंतोतंत पाहिजे. जी जन्मलाय ती वेळ आपल्याला नसल्यामुळं त्यात फरक बरसच पडते. ती मग ज्योतिषशास्त्राचा अनुभव तिथे जरा कमी जास्त होत असतो. तर महाराजांचं जन्मल्या वेळेचं ज्यावेळी कळलं त्यावेळी त्यांनी सांगितले की ही परमेश्वरी अवतार आहे, ही प्रत्यक्ष परमेश्वर आहे. त्यावेळी मात्र आईवडिलांचा आनंद गगनात मावना. आणि त्यावेळी मात्र आईवडिलांना आनंद झाला, पण तो आनंद काय जास्त काळ टिकला नाही. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं तर महाराज ओमच म्हणत होते, बाकी काही शब्द उच्चारत नव्हते. आईवडिलाला वाटले की ही मुलगा दैवी नाही, मुक्का मुलगा जन्माला आलाय. आईवडिलांनी दुर्लक्ष करायला लागली. काय करायचं, आपलं नशीबच असं म्हणून. पण 7 वर्षे झाल्यानंतर 8व्या वर्षी मुलाची ब्राह्मण कुटुंबात, कोण आहेत का ब्राह्मण कुटुंबात? जरा नाही, ठीक आहे. ब्राह्मण कुटुंबात मुंज असते. आता मुंज करायचे म्हणलं तर त्याला वेदाचं ज्ञान पाहिजे, वेद उच्चारता आलं पाहिजे. ती अशी त्यांच्यात कार्य असतं. आणि महाराज तर खुणवून सांगायला लागलंय की मुंज करा. आईवडिलांना
कळलं ना की याला बोलता येत नाही आणि याची मूंज कशी करायची. त्यावेळी मात्र महाराजांनी चमत्कार केला. चमत्काराशिवाय नमस्कार नसतो. महाराजांनी काय केलं की लोखंडाची पळी घेतली आणि आईवडिलांसमोर अशी धरलेली आहे. गुरुचरित्रामध्ये कथा आहे, मी काही पदरची कुठली सांगत नाही. आणि अशी नुसतं दृष्टी टाकल्या ती सोन्याचं झालं. आई वडिलांना वाटलं की आमच्यामुळं सोन्याचं झालं, काय कुणाच ठाऊक. समज गैरसमज आई वडिलांचं बी झालं, पण त्यांना वाटलं आपल्यामुळं सोन्यात झालं. पुन्हा त्यांनी एखादं लोखंडाचं काहीतरी घेतलं आणि बघितलं, पण त्यांच्या हातात लोखंडच राहिले. त्यावेळी त्यांना कळलं की आपल्यामुळं नाही. पुन्हा मग महाराजांच्या हातात पुन्हा दिलं लोखंड. पुन्हा बघितलं तर पुन्हा सोन्याचं केलं. मग मात्र आईवडिलांना सांगितलं की मुंज करा. मग मात्र महाराजांची मुंज केली आणि मुंज केल्या क्षणाला महाराजांनी चारी वेद म्हणून दाखवले. एवढा महाराजांचा इतिहास आहे नरसिंह सरस्वती महाराजांचा. मग मात्र आईवडिलांना त्यांनी सांगितलं की 8व्या वर्षीच की आता मला भिक्षा तुम्ही गाठल्या तर मला आता जगाचा उद्धार करायसाठी मला पुढचा प्रवेश करायला परवानगी द्या. आई वडील म्हणले आम्ही काय करायचं काय नाही, तुम्ही हाक माराल त्यावेळी मी येतो म्हणले. आणि तिथून महाराज निघाले ती काशी, बद्रिकावन अशा ठिकाणी बरेच वर्ष राहिले. आणि तिथनं ज्यावेळी महाराष्ट्रात आले त्यावेळी कारंजाला गेले. तिथनं परळी वैनाथला गुप्त रूपानं 3 वर्ष राहिले. आणि तिथून औदंपूर, आपलं औदंपूर आहे का, कोण जाता का जरा, औदंपूरला आले. औदंपूरला 4च महिने नरसिंह सरस्वती महाराजांचं वास्तव्य होतं. त्यावेळी चातुर्मासाचा काळ होता. भुवनेश्वरी मातेचं मंदिर होतं आणि पलीकड महाराज पहिल्यांदा आले ते अलीकडेच थांबले होते आणि पुन्हा पलीकडच्या तीरावर गेले. आणि त्या ठिकाणी महाराजांचे 4 महिने ध्यानधारणा चालू होती. त्या काळात एक तिथं कथा घडलेली आहे. गुरुचरित्रामध्ये 17वा अध्याय आहे. जरा कुणी वाचलंय आहे का लक्षात काय? गुरुचरित्र कुणी वाचलंय? जरा कथासार वाचलंय का ग्रंथ वाचलाय? मग 17व्या अध्यायात काय माहित आहे का? हा, मग नुसतंच ग्रंथ वाचून काय उपयोग होत नाही. ग्रंथ वाचलं की स्टार्ट टू एंड पहिल्यापासून शेवटपर्यंत संपतोय कधी, 7 दिवसात मी ठेवतोय कधी, मी मोकळं कधी होतोय. त्यामुळे त्यातलं ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून गुरुचरित्र कथासार वाचा आणि पुन्हा ग्रंथ घ्या. काय ग्रंथ घ्यायला माझं बंधन नाही. ग्रंथाचं तुम्ही पारायण केलं तरी चालू शकतंय. फक्त आधी कथासार पूर्ण डोक्यात ठेवा, म्हणजे कोणत्या ह्याच्यात कुठली कथा या अध्यायात हे आपल्याला कळू शकतंय. तर 17व्या अध्यायात त्या ठिकाणी महाराज वास्तव्यात होते. त्यावेळी एक कोल्हापूर जिल्ह्यात ज्ञानी पंडित ब्राह्मण होता आणि त्याच्या पोटी पुत्र जो आला तो मतिमंद आला. आणि आई वडील ज्ञानीने हा मतिमंद, त्या मुलाचं आई वडील वारल्यानंतर गावाने त्याला हाकलून काढलं. तू दगड जन्माला आलाय, जा म्हणली, जीव दे जा, त्या म्हातारीला कशाला त्रास देतोय. आणि तो मुलगा रुसून त्या भुवनेश्वरी मातेच्या मंदिरात आलता चालत आपल्या औदंबरपाशी. आणि तिथं आल्यानंतर त्यानं देवीला 3 दिवस उपास केलं आणि विनंती केली की तू मला काहीतरी ज्ञान दे. पण देवी काय ज्ञान दिलं नाही त्याला. तो वैतागला आणि शेवट आपली जीभ कापली आणि देवीच्या चरणावर वाहिलेले आहे. 17वा अध्याय वाचा म्हणजे त्यामध्ये कळतंय. आणि मग मात्र रक्त यायला लागलं. त्यावेळी मात्र देवीनं दृष्टांत देऊन त्याला सांगितलं की बाळ तू इथं थांबू नकोस, पलीकडच्या तीरावर जा. पलीकडच्या तीरावर म्हणजे आत्ताचं जे औदंपूरचं क्षेत्र आहे तिथं प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती महाराज विराजमान होते. तो मुलगा तेवढा दृष्टांत झाल्या तुटलेली जीभ तर अलीकडेच पडली होती भुवनेश्वरीच्या पायापाशी. तिथून तो गेला पलीकड. बघतोय तर महाराज अरण्य होतं तिथं. गेला, दर्शन घेतलं. देवाला सांगाय काय लागत नाही. तर गेल्या गेल्या महाराजांनी त्याच्या मनातलं आणि हिचा आशीर्वाद जे दिला होता की तुझी इच्छा तिथं पूर्ण होईल, इच्छा जी असेल मनोवांछित इच्छा ती पूर्ण होईल. तिथं गेल्यानंतर त्याच्या डोक्यावर फक्त महाराजांनी हात ठेवल्या तुटलेली जीभ तर पूर्वत आली ती आलीच, अधिक वडिलापेक्षा ज्ञानी पंडित करून सोडलेला आहे. फक्त औदंपूरला ज्ञान, शारीरिक व्याधी ह्या गोष्टी महाराजांनी ह्या ठिकाणी कार्य करून दाखवली. आणि 4 महिने झाल्यानंतर महाराज तिथं नरसेवाडीला गेले. वाडीला अनेक कार्य केली. आता मी काही सांगत बसत नाही. वाडीला जाणारे भक्त आहेत का कोण? जरा हात वर करा, जरा माहिती तर असावं. ठीक आहे. औरवाडला कधी गेलाय का? काय आहे तिथं? गेवड्याचा वेल बघितलाय का? गेवड्याच्या वेलाची कथा आहे. 18वा अध्याय त्यामध्ये आहे बघा. वाडीला महाराज असताना एक गरीब माणसावर बी कृपा करते ती. देवाला काय मोठी श्रीमंत लागत नाही, ती गोर गरिबाचं देव आहे ती दत्त महाराज. तर त्या ठिकाणी वाडी ही अरण्य होतं, जंगल होतं. आणि त्यातनं महाराज औरवाड म्हणून आहे नदीच्या पलीकडच त्या ठिकाणी लोकवस्ती होती. त्या लोकवस्तीत भिक्षेला जात होते. पण भिक्षा सात्विकच घरात घेत होती. कुठल्या बी घरातली भिक्षा महाराजांना
चालत नव्हती. आणि सात्विक म्हणजे तिथे एक ब्राह्मण होता की दिवसभर आपली उदरनिर्वाह चालायसाठी भिक्षा मागून आणायची. तो 5च घरं भिक्षा मागायची, 6व्या घरात जात नव्हता. नाही मिळली तर परत यायचा. मग उपाशी राहायचं का? तर त्यांच्या घरात एक ह्याला परसदाराला घेवड्याचा वेल होता आणि त्या वेलाच्या शेंगा लकडलेल्या असायच्या. मात्र दैव कृपा त्या लकडलेल्या शेंगा ती काढणारी भिक्षा नाही मिळली की त्याच्यावर आपली उपजीविका चालवायची. आणि ज्या दिवशी महाराज भिक्षेला गेलं त्या दिवशी तो ब्राह्मण बाहेर गेलता. बिचारी बायको होती एकटीच. महाराजांनी भिक्षा दे म्हणून आवाज दिला. ते म्हणले या महाराज. पण म्हणले आमच्यात भिक्षा नाही गेली, ती अजून काय मिळलेलं नाही. मी घेवड्याच्या शेंगा शिजवलेले ती देऊ का? महाराज म्हटले दे, काय असेल ती. महाराजांना माहित होतंच की हिच्या घरात काय आहे आणि काय नाही. शेंगा महाराजांनी प्रसाद म्हणून स्वीकारल्या. आणि स्वीकारल्यानंतर आता आशीर्वाद दिला पाहिजे का नाही? महाराजांनी आशीर्वाद दिला नाही की नाही. जाताना त्यांनी ज्या घेवड्याच्या वेलावर ज्यांची उपजीविका चालत होती तो वेल धरला, पिरगळला आणि तोडला. तुम्ही ग बसणार का? बसला असता का? ग बसला असता का? उपजीविकेचं साधन नष्ट केल्यावर काय केलं असतं सांगा की तरी. काय गावल ते अंगावर घेऊन गेला असता हे आपलं. पण ते बिचारी सात्विक होती जरा त्या काळात. आमचं काय चुकलं, आम्ही काय केलं, असं तसं बोलायला लागली. महाराज तडक निघून गेलं. तिचं ऐकत बसलं नाही, तिला उत्तर बी दिलं नाही. तो ब्राह्मण आला, नवरा आल्यानंतर तिनं सांगितलं महाराजांनी असं केलं. तो सात्विक होता, आपल्यासारखा नव्हता. तो तिच्या पाया पडला. बाई म्हणला त्यांना दोष देऊ नकोस म्हणला, की आपलं नशीबच असेल असं पूर्वजन्माचं, म्हणून महाराजांच्या हातनं घडलं असेल. काही चुकलंय का म्हणलं तुझं? तर माझं काय नाही म्हणलं, मी शेंगा शिजवलेलं दिले त्या, माझं काय चुकलंय म्हणलं. ठीक आहे मी विचारून येतो म्हणला. आणि तो ब्राह्मण पलीकडच्या तीरावर गेला. आणि गेल्यानंतर महाराज बसलेच होते तिथं. गेल्या तर नमस्कार केला. महाराजांनी त्याला रागातच सांगितलं जा म्हणले, तू आत्ताच्या आत्ता जा म्हणले. मी वेल तर तोडलायच म्हणले, नाही म्हणले नाही, तोडलायच. आत्ताच्या आत्ता जा, मूळ सुद्धा काढून टाक, जशी आज्ञा म्हणली. म्हणजे तो महाराजांना मानणार होता आज्ञा. आजकाल 1000 प्रश्न विचारतो, पण त्यानं प्रश्न विचारला नाही. आला घरात, बायकोला म्हणला महाराजांनी मूळ काढायला सांगितले, काहीतरी देची लागा कोण काय वस्तू. 2-3दा मागितल्यावर मात्र रागाने तिनं दिली कुदळ. खांदायला सुरुवात केली बिचाऱ्यानं. एवढंसं खांदलं असेल बघा. वाडेला जाणाऱ्याने अवश्य जावा तिथं बघा. औरवाड म्हणजे नुसतं पूल वळडायचं आहे, काय पैसे लागत नाही जास्त. चालत गेला तर 10 मिनिटं लागते ती नरसोबाच्या वाडीतनं औरवाडला. आणि त्या ठिकाणी तिथं जिथं मूळ काढलेलं होतं एवढंसं खांदलं असेल बघा. त्या ठिकाणी खानदेशी आवाज आला. आवाज आल्यानंतर माती बाजूला काढली. मातीला बाजूला काढल्या बघती तर सोन्याच्या मोहरानं भरलेला हांडा. एकट्याला उचललं ना. बायकोला बऱ्याच हाका मारल्या, ती काय ओ रागानं देना. मग मात्र तिने शेवट सांगितलं की बाई म्हणला सोन्याच्या मोहरानं भरलेला हांडा सापडलाय. मग मात्र कसे आले असेल, चालत का पळत? सोनं म्हणलं की थांबल का कोण? आली. नवरा बायकोनी उचलला तो हांडा, आत ठेवला नेऊन. परस्ताराला कोणीतरी बघितलं की वाटणे पडल म्हणून आत ठेवला. आत ठेवल्यानंतर आता त्या काळातला वेळ, ते काळ आणि आत्ताचा काळ किती फरक आहे बघा. आता आपल्याला जर हांडा गावला आता समोर समजा, तर आपण महाराजांना सांगायचं आहे काय यात कोण माळ घातली तरी सुद्धा आपण जाणार नाही. म्हणणार असू दे, गेलं गेली. महाराज म्हणणार निम्म तुझं निम्म माझं. तर ते बिचाऱ्याने हांडा आत ठेवल्या सहपरिवार पलीकडच्या तीरावर गेलं आणि सांगितलं की महाराज जिथं तुम्ही आम्हाला मूळ काढायला सांगितलेलं होतं त्या ठिकाणी सोन्याच्या मोहरनं भरलेला हांडा म्हणला. अर्धा म्हणला नाही, सोन्याच्या मोहरनं भरलेला हांडा सापडलाय. तो मी काय करू? 3 शब्दात सात्विकता कळते. तो मी काय करू? दे म्हणलं तर द्यायची दानत होती त्या गरीब परिस्थितीत. त्यावेळी महाराजांनी सांगितलं की यार तुझं दारिद्र्य दैन्य दूर करायसाठी तर मी ही निर्मिती केल्या म्हणले. जा इथनं पुढं तुझं पोत्रादे सुखी संपन्न राहाल म्हणून आशीर्वाद दिलाय. आज वाडीला जाणाऱ्याने अवश्य ती ठिकाण बघा. जिथं हांडा सापडला त्या ठिकाणी तिथं महादेवाची पिंडीची स्थापना केली आणि 14वी पिढी आता त्या ठिकाणी सेवा करत्या. म्हणजे जर सात्विक राहिलं आणि खरोखर परमेश्वरावर निष्ठा ठेवली तर कुठल्याही संकटातनं काढायला आज समर्थ महाराज त्या काळी होते. तुम्ही म्हणणार मग आत्ता काय? आत्ता तर बोलवूच तर महाराज कार्य करते ती. म्हणजे त्या काळापेक्षा बी आत्ताचा काळ अत्यंत चांगला आहे आपल्याला. आणि ही कार्य म्हणजे आज नशीब आपलं
की महाराज प्रत्यक्ष आज आपलं ऐकते 30 सेकंदात की आज या जगाला दिसतंय आणि आपण इथं दाखवू शकतो आणि तीच तुमचं बोलणं सुद्धा ऐकतात महाराज आणि तुमची सुद्धा विनंती मान्य करतात 2 मिनिटात. पण आपण माणूस म्हणून परमेश्वरापाशी गेलं पाहिजे. या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि मग तिथं महाराजांचं 12 वर्ष वास्तव्य झालं. असंख्य कार्य केले, मी काही सांगत बसत नाही. आणि त्यानंतर तिथून महाराज निघाले ते डायरेक्ट गाणगापूरला 23 वर्षाचं काळ होते. हे पिशाच्य बाधा ही जी होते ते शिरोळच्या ब्राह्मण स्त्रीची मुलं व्हायची आणि मुलं मारायचं ही कार्य करत होतं. महाराजांनी त्या ठिकाणी त्याला 20व्या अध्यायात बघा वाचा, त्यामध्ये त्या पिशाच्याला बाजूला करून त्या स्त्रीला 2 आपत्ती सुद्धा दिलेले आहेत. तिने एक मेलेला पुत्र सुद्धा तिथं जिवंत केलेला आहे महाराजांनी नरशिबाच्या वाडीला. आणि तिथून महाराज गाणगापूरला गेलं. गाणगापूरला 60 वर्षाच्या स्त्रीला महाराजांनी मुलगा आणि कन्या दिलेली आहे. म्हणजे परमेश्वरापाशी अशक्य कुठलीही गोष्ट नाही. वाद मसूती तिला दूध द्यायचं कार्य केलंय. हे कार्य महाराज स्वतः असताना एक झाडावर पिशाचं होतं, त्याला मुक्ती दिलेली आहे. असं असंख्य कार्य महाराजांनी केलेले आहे ती. आणि त्यानंतर महाराजांनी 700 वर्षानंतर पूर्वी 725 वर्ष झालं त्यानंतर गुप्त रूपानं कार्य ठेवलं तिथं गाणगापूरला. का तर लोकांचा त्रास भरपूर वाढायला लागला, असंख्य लोक यायला लागली, त्यामध्ये काय कुठल्या पद्धतीतले बी लोक यायला लागली. म्हणून महाराजांनी गुप्त रूपानं कार्य ठेवलं. शिष्यांना सांगितले की मी श्रीशैल्य मल्लिकार्जुनला जातोय म्हणले आणि शिष्यल्य मल्लिकार्जुनला जातोय म्हणून सांगितलं. आणि ज्यावेळी काय जे शिष्य खरोखरचं भक्त होतं त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, मी इथंच आहे. आणि ज्यावेळी गेलं त्यावेळी तिथं दर्शन दिलेलं आहे. अजूनही महाराज त्या ठिकाणी असतात, फक्त सदैव जे आपल्याला दिसत होतं ते फक्त गुप्त रूपानं असतात. आणि तीच गुप्त रूपानं कार्य आज 725 वर्ष झालं गाणगापूरला चालू आहे. आज संचार जो होतो वाईट शक्तीचा तो एकमेव गाणगापूरला होतो. आणि गाणगापूर सोडलं तर मात्र औदंपूर क्षेत्र असू द्या, नरसोबाची वाडी क्षेत्र असू द्या, माहूरगड असू द्या, कारंजा ह्या ठिकाणी संचाराचं कार्य महाराजांनी ठेवलेलं नाही. आणि हीच कार्य गाणगापूरला 725 वर्ष झालं लोक जाते ती. लोक जातील तिथं, राहते ती 10 वर्ष, तरी सुद्धा त्यातनं सुटका होत नाही. का होत नाही तर कुटुंबाला काय तिचे तत्व माहीत नाही. आपण भक्ती कसं करायचं तिथं सांगायला अधिकार कुणाला दिलेला नाही. त्यातनं निघायचं कसं की तिथं सांगायला कुणाचा अधिकार महाराजांनी कुणाला दिलेला नव्हतं. त्यामुळं तिथं राहून बी काही लोक सुटत बी असतील. मी काय म्हणू शकत नाही की सुटत नाही, काही लोकांचं कल्याण बी होतंय. पण काय लोक मी स्वतः बघितलंय की 20-20 वर्षे त्या ठिकाणी राहिली पण अजून बाधित आहेतच. मग अशी बी राहतील लोक. तर ही जे कार्य होतं महाराजांचं गुप्त रूपानं, आज आमचं जसं परिवार या वाईट शक्तीत उद्ध्वस्त झालं असे असंख्य परिवार गाणगापूरला जाते ती, पण मार्गदर्शन काय मिळत नाही. आणि त्यामुळं श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांना जे गुप्त रूपानं कार्य होतं तीच असंख्य लोक, आता आमचं जसं कुटुंब उद्ध्वस्त झालं असं असंख्य कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागली. म्हणून त्यांचं कुटुंब वाचवावं, लोकांचा जीव वाचवायसाठी, ह्या कलियुगाचा उद्धार करायसाठी भगवंतांना प्रगट रूपात कार्य करायचं होतं. प्रगट रूप कशाला म्हणायचं हे आम्ही सांगतो, तुमच्या डोक्यात नसलं तर. आता दाखव म्हणल्या दाखवलं जातं, त्याला प्रगट रूपातलं कार्य म्हणायचं. आणि ही कार्य दाखवायची क्षमता भगवंताने आम्हाला दास स्वरूपात दिलेली आहे. आणि इथं तुम्ही बघू बी शकताय, युट्यूबला तुम्ही बघू शकताय की गाणगापूरला ते प्रगट रूपातलं कार्य काय की ही जी शक्ती जागृत होती ती आरती चालू झाली की गाणगापूरला जागृत होत्या. बघितलंय का कोणी? जरा हात वर करा. बघितलं ते का? आरती चालू झाली की जागृत होत्या. आरती संपली की ती व्यक्ती आहे तशी व्यवस्थित होती. का तर आरती संपली की ती पुन्हा आहे तसं शरीरातच राहतंय, फक्त बाजूला जातं. आणि आरती चालू आहे तोवर महाराज बुदवून त्याला त्रास द्यायला सुरुवात करते. पुन्हा आपल्या घरात आलं की पुन्हा प्रवेश होतो. आणि अशा पद्धतीने हे कुटुंब उद्ध्वस्त होतं. आता ही शक्ती म्हणजे काय? आज आपल्या घरातले बरेचसे लोक विचारायला म्हणून येतात. मी तर स्पष्ट सांगतो लोकांना, युट्यूबमध्ये बी बरंच सांगितलं की तुम्ही विचारू नका. काय हातच्या काकणाला आरशाची काय गरज नसत्या. पण लोकांचं म्हणणं असं असतं की आम्ही लाखो रुपये खर्च करतोय, आम्हाला काय कळत नाही. नेमकं तुमच्या इथं निदान समजू तर शकतंय म्हणून लोक बघायला जाते. आज बघण्यापेक्षा आम्ही जे प्रबोधनातनं सांगतो की बाबांनो खरा त्रास काय आहे की तुम्ही देवरशावर किंवा आमच्यावर विसंबून राहू नका. तुम्ही स्वतः चेक करायला बघा, त्यावेळी मात्र तुम्हाला ती समजू शकतंय. आणि ही चेक करायला कुठली मस्तुरी घ्यावी लागत नाही, कुठलं दूरदृष्टी ठेवावी लागत नाही, कुठलं तत्वज्ञान पाळायला लागत नाही. फक्त आपण आपल्याच घरात जर लक्ष ठेवलं
तर मात्र ही शक्ती आहे का नाही हे कळू शकतंय. ही शक्ती म्हणजे नेमकं काय. आधी करणी बाधा हा शब्द ऐकलाय का तुम्ही? कुणी ऐकलाय? तिने हात वर करा जरा. देवरशांच्याकडे गेल्यावर सांगितले ते करणी बाधा आहे. ठीक आहे, मग हे करणी बाधा म्हणजे नेमकं काय विचारलं का कुणी त्याला प्रतिउत्तर? देवरशाला विचारत नाही आपण, गपगार बसतो. तेव्हा सांगतोय म्हणजे बास काहीतरी असेल. हा नेमकं कसं आहे की बाव, लहान मुलाला आपण म्हणतो बाव आहे तिथे जाऊ नको, झालं आपल्याला ते बाव आहे म्हणले की आपण जागूच पाक डळमळीत झालो. आज खरोखर करणीबाधा म्हणजे नेमकं काय असतंय हे समजून घ्या. करणीबाधा म्हणजे काय तर त्या बावल्या पुरल्या हाडं बिडं ह्या गोष्टी गौण आहेत, याला शून्य अर्थ आहे. खरोखर करणीबाधा म्हणजे यातलं काय असते नेमकं तत्व हे आम्ही भोगलंय म्हणून मी तुम्हाला सांगतो की ह्याच्यात जो वापर केला जातो तो अतृप्त आत्मा. आता अतृप्त आत्मा कुणाला माहित आहे तिने हात वर केलं तर जरा आभारी आहे का माहिती? 1-2 माणसांनी माहित आहे. ठीक आहे, आता आपण मान्य करूनच चालायचं आहे का तर अज्ञानातनं पुढे जायचं नाही. आपण जनरल नॉलेज मधनं जायचं आहे, सगळं सिद्ध करून जायचं आहे. इथं आज तुमच्या शरीरात आत्मा आहे का? जरा बोला, नक्की आहे का? बघा, दिसलाय का कुणाला? का आता आत्मा बी आहे म्हणताय दिसत बी नाही. हे कसं काय हाय? तर का दिसल्याला आणि दिसत बी नाही ही गोष्ट आपल्याला माहित आहे. आता आत्मा आहे तर सिद्ध झालं. आता मी काय म्हणलोय? अतृप्त आत्मा. अतृप्त आत्मा कशाला म्हणायचं? आत्माच, फक्त अतृप्त हा शब्द आला. अतृप्त कशाला म्हणते? ते ज्याची इच्छा पूर्ण होत नाही त्याला. काय साधं गणित आहे, काय लय मोठं नाही. इच्छा पूर्ण होत नाही म्हणजे कसं असतंय की आता आपल्याला बघून आयुष्य मर्यादा आहे, बरोबर आहे का? आज कुठली एखादी गोष्ट बघा, 5 रुपयाचं कुरकुरं बिस्किटचा पोडा घेतोय आपण पार्ले, त्याच्यावर तारीख असत्या, मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायर डेट. ही तर 5 रुपयेवाला एवढं डोकं चालवते की आपल्याला भगवंतानं अनमोल जन्म दिलाय, मानव जन्म अनमोल दिलाय. त्यामुळं आपल्याला आयुष्य मर्यादा त्या भगवंताने टाकली असेल का नाही? काहीतरी असेल का? नक्की का? एवढं घडवलंय म्हणल्यावर ते परमेश्वर घडवतो. आई वडील निमित्त मात्र असते ती, पण घडवणारा भगवंत असतो. आणि त्यावेळी त्यानं आयुष्य मर्यादा आपल्याला टाकलेली असते. आणि हे आयुष्य मर्यादा घेऊन आपण पृथ्वी तलावर मानव म्हणून आई वडिलांच्या पोटी जन्माला येतो. आणि इथं आल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं की मूळ कारण काय आपल्याला जन्माला घालायचं की तू मला ओळख म्हणून देव जन्माला घालते ती. पण आपण त्याला सोडतो बाकीच्या सगळ्यांना ओळखतो. तर हे ज्यावेळी पृथ्वी तलावर येतो आपण त्यावेळी मग असंख्य त्रास. आता बघतोयच आपण जीवनाला कटाळून कितीतरी गेलेलो आहे. आपण गेलाय का नाही? जीव नको वाटतो आपल्याला. मग त्यात आपण काय करतो की काय टेन्शन आलं की मग नको ते करायचं. फास लावून घ्या, भांडणं झाली की जळून मारा, फास लावून घ्या, जळून मारा, आत्महत्या करायची. कुठल्याही परिस्थितीत विहिरीत पडलं आपल्याला वाटतं की माझा देह संपला की मी संपलो, पण संपत नसतंय. का तर शरीर जातंय, आत्मा फक्त बाजूला होतो, बरोबर आहे का? आता मरतो माणूस एखादा, मेल्यावर त्याच्या शरीरात आहे तसं आहेच की, मग का त्याला घेऊन जाते ती मशानात? फक्त आत्मा बाजूला जातो आणि तो आत्मा जाग्याला भटकतो. आता भटकतो कसा? आपली इच्छा नसताना आपण हे कृत्य करतो. म्हणजे आयुष्य मर्यादा न भोगल्यामुळं आपण मृत्यू पावतो. काही लोक ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू होतो का नाही? अनपेक्षित होतो. म्हणजे अतृप्त आत्मा तयार होतो थोडक्यात अशा लोकांचा. आणि ही आत्मा त्या जाग्याला भटकतो का नाही? कधी कोणी बघितलंय? नाही बघितलं. पण आता बघितलंय का नाही तुम्हालाच माहिती होईल. मी साधारण उदाहरण सांगतो जनरल नॉलेज मध्ये की आपला तुमच्या गावातनं जाणारा एखादा हायवे मोठा बघा, आहेत का नाही? हायवे बिवे जिल्ह्याला तालुक्याला जाणार, त्या रस्त्याला नुसता अभ्यास करून बघा. एखादा जबरदस्त ऍक्सिडेंट झालेला आहे तिथं आणि तिथं 2-4 तरुण किंवा 2-4 माणसं मेलेले त्या ऍक्सिडेंट मध्ये. आणि पुन्हा मात्र बघत जावा की वारंवार त्याच जागेला अपघात घडतात. अशी ठिकाणं आहेत का? काय जरा हात वर करा कुणाला कळलंय ती. नक्की का? ही तर सत्य आहे नव्ह का? यात काही शंका नाही. आता तिथं ऍक्सिडेंट का होती ती त्याचा अभ्यास जरा विचारायला इथनं गेल्यावर करा. ज्यांनी बघितलं नाही त्यांनी जाऊन तिथं बघितलं तरी चालतंय. तुमच्या गावाशेजारी वारंवार अपघात होत असेल तर तिथं बघा. का तर ज्यावेळी ऍक्सिडेंट होतो त्यावेळी ती तरुण असतो, तरुणी असते आणि तिथं मेलं की त्याचा आत्मा जो असतो तो तिथं सूक्ष्म देह मिळतो आपल्याला. आता जसा आपला देह आहे असा सूक्ष्म म्हणजे पारदर्शी.
आणि त्याच जागेला थांबतं ती. आणि मग त्याला एकटंच असलं की त्याला काय वाटतंय की आपण एकटंच आहे, आपल्याला दोस्त मंडळी पाहिजे. आता दोस्त मंडळी पाहिजे म्हटल्यावर जिवंत चालेल का आपली? मग त्यानं काय केलं पाहिजे मिळवायसाठी? मग पुढचा येणाऱ्या डोळ्यावर झापड पाडणं, स्टेअरिंग वळवणं, ब्रेक फेल करणं, टायर फुटणं, पंक्चर करणं, असंख्य कृत्या करून त्याच जागेला वारंवार अपघात घडवून अनेक माणसं मारून त्याचं दोस्त मंडळी तिचं मोश. ह्या गोष्टी अशा घडत असते. त्या साधारण अभ्यास करा. ज्यानं बघितला नसेल त्यांनी खरंच ऍक्सिडेंट घडतीच का हे जर बघायचं असेल तर पौर्णिमेला ना अमावस्याला त्या जागेला जरा जाऊन बघा, पण लांब न बघा. जवळनं बघितलं तर आपला नंबर त्या नाही जर सांगितलं ना आम्ही बी त्यात गेलो आणि पुन्हा आत्मा बनून इथे येऊ नका. त्यात अभ्यास करताना जरा लांब न करा, चालते काय हरकत नाही. ही डेंजर अभ्यास आहे ती. ही म्हणजे अतृप्त आत्मा असा भटकतो. त्यावेळी त्याला काय कालावधी बरं वाटतं, 1-4 वर्ष 2 वर्ष, आणि पुन्हा मग मात्र ते आपल्या घरात बी येतं, आपल्या माणसात येतं, आणि त्याला आपण सगळीजण दिसतो पण आपल्याला ती दिसत नाही. मग आपण शिव्या देतो, नालायक होतं, त्याला कळलं नाही, पास लावून घेतला, किती चांगलं झालंय. त्यावेळी त्याला वाईट वाटतंय. आता काय करायचं? आता काय करून उपयोग नाही. जिवंत असताना कधी देवाचं दर्शन घेतलेलं नसतंय. कुठल्याही विज्ञानात आज विज्ञान सायन्स मान्य करायचं आहे, आपण डॉक्टर मान्य करायचा आहे, मेडिसिन मान्य करायचं आहे, पण आज सायन्समध्ये कुठल्याही गोष्ट आत्म्याला गती द्यायचं कार्य करू शकत नाही आणि होणार बी नाही. हे मात्र लक्षात ठेवा. त्यासाठी फक्त एकच गती द्यायचं कार्य करणारं हे फक्त भगवंत आहे. ती त्यांच्या व्यतिरिक्त कोणी काय कार्य करत नाही. आणि जिवंत असताना आपण देवावर विश्वास नसतो, त्यामुळे मेल्यानंतर देव तुम्हाला बघायला मोकळं नाही. आणि मग आपला देह अनेक वर्ष भटकतो, आणि मग भटकल्यानंतर त्याला वाटतं की आता मला ही देह नको, मला मुक्ती मिळू दे, कुठला बी जन्म मिळू दे, पण मला पुढचा जन्म मिळाला पाहिजे. मग त्याचा उपयोग आजकालचं मांत्रिक तांत्रिक करायला लागलेले आहेत. आता बऱ्याचशाच गावागावात सुद्धा तयार व्हायला लागले. ती ही मांत्रिक काय करते ती की शाब्री विद्येनुसार किंवा त्यांच्या विद्येनुसार त्या आत्म्याशी संवाद साधतात की तुम्हाला मी मुक्ती देतो, माझं एक काम करणार का? हे आवाज कुणापर्यंत जातोय? त्या आत्म्यापर्यंत जातोय. झालं एक काम करून जर मुक्ती मिळत असेल तर तो आत्मा कुणाकडे जाणार? कुणाकडे? मांत्रिकाकडे. ही एकच जात नाही, असंख्य आत्मा त्याच्यापाशी जमा झालं. ही जमा झाल्याला काय झालं? त्याचं भांडवल झालं. लक्षात घ्या. आणि ही आत्मा मांत्रिक आपल्याकडे पाठवत नाही, त्याला फुकटचं पाठवून काय उपयोग नाही. मग आपल्याकडे पाठवतो कोण? आत्मा कसा बनतो कळलं का? कळलंय का आता? हा, काय काय माणसं इच्छा अतृप्त होऊन नैसर्गिक मेलं तरी बी इच्छा अतृप्त राहिलं की मग ती भटकतं. आता याचं उदाहरण जर पाहिजे असेल तर जास्त खोला, एखाद्या आपल्यातल्या परिवारातला किंवा गावातला व्यक्ती मेला, तरुण मेला असेल तर त्याला नैवेद्य ठेवताना बघा, ते कावळा नैवेद्य शिवत नाही. कावळा येऊन नैवेद्यावर बसतो तरी सुद्धा शिवत नाही. आणि एखादा खाष्टच असेल तर गाय आणली तर गाय सुद्धा शिवत नाही नैवेद्य. ह्या सुद्धा गोष्टी बघा. ही का होतं असं? तर तो आत्मा ज्यावेळी धन देतो आपण त्यावेळी त्याच ठिकाणी असतो. एवढं जग येणं नाही नैवेद्य दाखवायला. आज ब्राह्मण कुळापासून सगळ्या प्रत्येक जाती धर्मात नैवेद्य घेऊन जातो आपण, कुठल्याही धर्म असू द्या. आणि त्यावेळी तो आत्मा त्याच जागेला असतो आणि त्याची इच्छा जर पूर्ण झाली असली तर तो धड दिशी जीवतो, अन्यथा त्या पक्ष्याला प्राण्याला तिथनं हाकलून लावतो. एवढं मोठं शास्त्र आहे आपल्या हिंदू धर्मात, पण आपण कधी मनावर घेत नाही. तिथंच तंबाखू खात आपण बसतो. हे आपले लक्षण आहे. जरा सुधारायचं लक्षण ठेवायला पाहिजे. का तर आत्मा असतो तिथं, त्याला निरोप द्यायला गेला जातोय, नको त्या गोष्टी काढत बसतो आपण. कितपत योग्य कितपत अयोग्य हे तुमच्या तुम्ही ठरवा, पण सत्य देव आत्मा तुमच्याकडे बघत असतो त्यावेळी. आणि मग ही जी अतृप्त आत्मा असते ते ऐकते ती की मुक्ती देणारा मांत्रिक आहे म्हटल्यावर त्याच्याकडे जाते ती, आणि हे मांत्रिकाचं भांडवल होतंय. आता कोण कुणावर प्रयोग का करतो ही विषय आला की आज मी मोराळातनं तुमच्या गावात वाईट करायचं माझं काय तटलेलं नाही. काय काय प्रवृत्ती, चांगलं वाईट आहे, दिवस आहे रात्र आहे, तिथं वाईट बी आहे, चांगलं बी आहे, दैवी बी आहे, आसुरी बी आहे. प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी आहे आणि त्या बुद्धीला कोणी आवरू शकत नाही. त्याला बुद्धीला लगाम घालणार म्हटलं तर भगवंतच आहे ते, पण भगवंताकडे जात नाही. काय काय लोकांना एवढं त्रासदायक आहे, एखादा व्यक्ती पुढे गेला तर त्याला कसा मी मागे घेईन, त्याला कसा थांबवून, त्याची अधोगती कशी करेन, ह्या विचारात माणसं जास्त आहे.
स्वतःची प्रगती कमी पण वाईट करायच्या मार्गाला जास्त असते ती. मग एखादा शून्यातनं विश्व निर्माण करत असेल तर मग हे 10 रुपये नसणारा करोडपती व्हायला लागला की मग ह्याला मनगटाला धरून ऐकत नाही, समोर गेलं तरी बी काय होत नाही, अडवत नाही. मग ह्याला काय करायचं की मग हे मांत्रिकाकडे जायचं. काय करतील लोक, मांत्रिकाकडे जायचं की तुझं काय असेल ते घे बाबा आणि ती तेवढं घर उद्ध्वस्त कर, घर कर किंवा वैयक्तिक कर, 2 प्रयोग आहे ती. तर मग ती मांत्रिक म्हणतंय ठीक आहे पैसे घेतो देव, म्हणाल तेवढं पैसे देते ती, जाऊ दे म्हणते पण येऊ पुढे गेला नाही पाहिजे. आणि मग मांत्रिक सांगतोय त्या आत्म्याला कुणाला मुक्ती पाहिजे, एकापेक्षा एक येते ती, जा अमकं नाव अमकं गाव. आता हे महत्वाचं सांगतो, काही लोक असते की बावल्यापुरा अमकपुरा हाडपुरा हे गाव नाही, त्यातनं काय होत नाही. फक्त त्याला नाव आणि गाव जर तुम्हाला सांगितलं तर तो आत्मा आपल्या घरात येतो. आता अदृश्य आत्मा आपल्या शरीरात असून आपल्याला दिसत नाही, हे मान्य आहे का नाही. तर हे अतृप्त आत्मा आपल्या घरात आल्यानंतर त्याचा शोध कुणाला लागेल का, शोध कुणालाही लागत नाही. मग तो मात्र घर उद्ध्वस्त करायचं म्हटलं की मग 4 दिशा तुमच्या आल्या, प्रगती थांबवणार, आर्थिक नुकसान, मानसिक त्रास, शारीरिक त्रास. आज मुलं एमपीएससी यूपीएससीची असू देते, किरकोळ एका पॉईंटवर अर्ध्या पॉईंटवर मुलं रिजेक्ट होती, नापास होती ती. काय लोक जर परीक्षेला चालली तर मध्येच त्यांची तब्येत बिघडते, इंटरव्ह्यूला जाऊन देत नाही, घरात बऱ्याचशाच प्रॉब्लेम करून आपलं कुटुंब अस्तित्व नाहीस करण्यापर्यंत ह्या शक्त्या कार्य करते द्या. का कार्य करते द्या की तुमचं कुटुंब उद्ध्वस्त केल्यावर ह्याला मुक्ती मिळत्या, हे मांत्रिकाने सांगितलंय. मांत्रिकाची हिंमत नाही, पण त्या सांगितल्यामुळं की अतृप्त आत्मा येऊन, हे वैरी नसतो आपला, पण त्या मुक्तीसाठी आपल्यातलं कार्य करत असतो. आणि मग ही आत्मा पूर्ण कुटुंब तुमचं उद्ध्वस्त झालं की मग मांत्रिकाकडे जातो. मग मांत्रिक सांगतो देत असेल का मुक्ती, त्याच्या बाची पेंड बी नसत्या, कोणी मुक्ती देणार नाही, जावा म्हणतोय. मांत्रिक सांगतोय जा, एक काम झालंय अजून एक काम कर, झालं त्याला दुसरीकडे सोडला पाहिजे. असे कितीतरी घरं आत्म्यानं उद्ध्वस्त केलेली ती बघा. त्यात विचारलेलं आहे मी, आज कितवं घर बर्बाद केलंय, 10वं केलंय, 20वं केलंय, 50वं केलंय. आकडं त्यांच्या तोंडात नाही का. युट्यूब बघताना प्रत्येक शब्दाचा विचार करा, हे मनोरंजनासाठी नाही. घर कसं उद्ध्वस्त करतं, त्यात किती पॉईंट असते, ती कशा पद्धतीने विचारतो आम्ही, का तर तुमच्यासारख्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचं उत्तर पोचावं म्हणून आम्ही त्याला अधिक प्रश्न विचारत असतो. हे मनोरंजनासाठी प्रश्न विचारलं जात नसतात. तर ह्या शक्त्या असंख्य कुटुंब उद्ध्वस्त करते ती. आणि मग आपण 21व्या शतकात असतोय, तालात असतोय, आपण शून्यात विश्व निर्माण केलं की पहिलं झटकं बसलं, हे काय होतंय त्याला, जाऊ दे माझ्या मी आहे त्याला बघायला. मग हे आपण भ्रमात जातो आणि ज्यावेळी पूर्ण संपतं त्यावेळी मात्र शुद्धीवर येतो. त्यावेळी कुठल्या एखाद्या चांगल्या स्थानाला जायला पैसे नसते ती, मग बाबा 4 पैसे दे मला तिथं जायचं आहे, ही गती ती काय माणसाला. शून्यातनं विश्व निर्माण करणाऱ्या माणसाला पुन्हा शून्यात यावं लागतं. म्हणून जोपर्यंत आपल्याला समजतंय की बाबा ही अतृप्त आत्मा असते ती आणि कुटुंबाला त्रास, काय आपल्या घरातली मेलेली लोक जर पूर्वजांचा जर छेड झाला असला तरी सुद्धा त्रास देते ती, कुणी पाठवलायचं असं म्हणायची काय गरज नाही. तर हे आत्मा आहेत का नाही हे ओळखायचं एक साधं सोपं गणित तुम्हाला सांगतो मी. आज इथं आपल्या दैवयोगानं संतोषला त्रिकाल ज्ञान असल्यामुळे तुमच्या घरात बघून शक्ती आहे का, म्हणजेच अतृप्त आत्मा आहे का, की तिथं तो बघून सांगतच असतोय. पण तुम्ही सुद्धा न बघता, अनेकदा मी सांगतो की तुम्ही न बघता तिथनं गेल्यावर खरंच बघून आमच्यावर बी विश्वास ठेवू नका, आमच्या संतोषीवर बी ठेवू नका आणि देवदेवरोषावर बी ठेवू नका. तुमच्याच घरात इथनं गेल्यानंतर लक्ष देऊन बघा आणि इथनं गेल्यावर खुणा करा. कॅलेंडर आहेत का प्रत्येकाच्यात, आहेत का? हा, गेल्यानंतर तिथं पौर्णिमेचा आदला दिवस, पौर्णिमेचा दुसरा दिवस, अमावस्याचा आदला दिवस, अमावस्याचा दुसरा दिवस, म्हणजे पौर्णिमेच्या पिरियड मधलं 4 दिवस आणि अमावस्येच्या पिरियड मधलं 4 दिवस आपल्याच घरात लक्ष ठेवून बघा. कुणाला पौर्णिमेला त्रास होतो, कुणाला अमावस्याला, किरकोळ कारणावरनं टोकाचं वाद होतात का, मानसिक टेन्शन वाढतं का, शारीरिक त्रास होतो का, आर्थिक नुकसान होती ती का, ही एकच पौर्णिमा एकच अमावस्या गृहीत धरू नका. काय लोकांना पौर्णिमेला त्रास होतो, काय लोकांना अमावस्याला त्रास होतो. की प्रत्येक पौर्णिमा अमावस्याला जर त्रास होत असतील तर 100% आपल्या घरात ही अतृप्त आत्मा आहे म्हणून समजायला हरकत नाही. आता ह्याच्यात कोणीही त्यात हलवायची ताकद नाही. ब्रह्मांडातला कुठलाही देव त्या वाईट शक्तीला हलवू शकत नाही.
ह्याला फक्त जर काढायचं म्हणलं किंवा ह्याला घालवायचं म्हणलं तर आज आपल्या हिंदू धर्मात अनेक दैवत आहेत. मी म्हणत नाही की कुठल्या देवाला विरोध करा, भक्तीला माझा कुठलाही विरोध नाही. मी तर प्रत्येक देव देवता सगळ्या मानतो, मी प्रत्येकाचा आदर मला आहे. पण त्या वाईट शक्तीसाठी मात्र आपल्याला दत्त महाराजांची भक्ती साधना करावी लागेल. कुठलाही तुमचं, मी तर पहिला म्हणणारा माणूस आहे की आपल्यात कुळस्वामी आणि कुळस्वामी कुळाचार हा पाहिजेत. तर ही कुळस्वामीची पूजा ही आपल्यात पाहिजेत. आज आमच्यात जाताना तिथं सांगत असते त्या की बाबांनो कुळस्वामी कोण आलंय का, कुळस्वामीचं नवस कुणाला सांगितलंय का, जरा सांगितलंय का ते बघा. कुळस्वामीचं नवस म्हणजे ही बी समजून घ्या, का तर इथं मार्गदर्शन करायचं आहे, तिथं आहे का नाही फक्त स्कॅनिंग होणार तिथं सांगितलं. कुळस्वामीचं नवस म्हणजे काय असतं की आपण अडचणीत एखाद्या मोठ्या सापडतो आणि अडचणीत सापडलं की मग आपल्याला धावा, पुढारी बिडारी त्यावेळी आठवत नाही, की आईबाप आठवत नाही, फक्त कुळस्वामी आठवतोय. देवा ज्योतिबा एवढं मला ह्या संकटातनं पार पाड, मी तुला अमका अमका करतो. बरं ते पोशाख असू दे, एखादा घोडा घालतो, एवढं आपण म्हणतो. आणि त्यावेळी अर्थ हाक आपली त्या कुळस्वामीला जातात आणि त्यामुळं तो देव तुमचा कुळाचं रक्षण करणार असतो. तो धावत येऊन तुमच्या अडचण तिथनं दूर करतो आणि दूर केल्यानंतर मात्र आपला मानवी स्वभाव नडतो. मग आपण काय करतो, निघलो का नाही बाहेर, ती देव गेला बाजूलाच, देव म्हणतोय ठीक आहे बाजरा बघू म्हणतोय. मग पुन्हा देवाचं जी कोप होती ती एवढं हाक तुम्हाला देऊन तो लगेच येऊ तुम्हाला संकटातनं बाजूला काढल्यानंतर जर तुम्ही लगेच छातीवर हात मारत असला तर देव चांगलं राहतील का तुमच्या बाबतीत. मग त्या देवांचा कोप होतो. कोप म्हणजे मग काय होतं, त्यात मुलामुलीच्या लग्नात व्यत्यय येणं, अनेक कामं रखडणं, अनेक कार्याला आपला पुढची गती मिळत नाही. ही कुळस्वामी सुद्धा थांबवू शकते, त्यांची सुद्धा एवढी ताकद आहे. पण ते आपल्यामुळं आहे. आपण जर व्यवस्थित असलो, मी तर म्हणतो की नवसं बोलू नका, तुमच्या नवसावर देव दगत नसती ती. पण आज कसं झालंय की काही गोष्टी देवाला बी लागते आणि काही गोष्टी आपल्याला बी लागते. आपल्याला बी लागते की मध्यस्थ कोणतर असावा. पण मी नवस बोलणाऱ्याला मी विनंती करतो की तुम्ही एक वही घाला नवसाची वय म्हणून, लय हवस असेल तर, आणि त्यात नवस लिहायचं माझं अमकं अमकं काम आणि हे तुला द्यायचं. फक्त बाकीचं काय देऊ नका. कापाकापी हे चालत नाही, कुठला देव कापाकापी मागत नाही. म्हणजे कोंबडं बोकड असलं कुठल्या देवाला लागत नाही. तर कुठलंही असू दे, तुमचं जे काय नवस असेल त्या देवाला मी देतो, मला ह्यातनं मुक्त कर. ते देव अवश्य कार्य करतोय. कार्यसिद्धीच गेल्यानंतर, आपलं काम झाल्यानंतर जे आपण म्हणलो ते त्या देवाला द्यायला काय अडचण आहे का. मात्र ती प्रामाणिक द्यायचं असलं तर लिहून ठेवा. नुसतं आश्वासनं पुढाऱ्यागत देऊ नका. नाही बोलला तरी चालतंय, होईल तसं होईल, देव करतील म्हणायचं, आपलं मोकळं व्हायचं. ह्या महत्वाच्या गोष्टी. नवसाचं कार्य मात्र कुळस्वामीचा त्रास असतो आणि ह्या वाईट शक्तीचा, हे दोनच त्रास आहे. आणि आपल्या कर्माचा त्रास आहे. जर तुम्ही चांगलं कर्म करत नसला तर ते फेड इथंच फेडावी लागणार आहे. त्याला कोण थांबवू शकत नाही. ब्रह्मदेव आला तरी बी थांबवू शकत नाही. दुसरं एक आहे कर्मसंचित. आता कर्मसंचित म्हणजे काय असतं की पूर्व जन्मात जे तुम्ही काय गोष्टी केलेल्या त्याचं फळ मात्र ह्या जन्मात भोगायला मिळतं. तुम्ही म्हणणारा की आता आम्ही काय केलं या आणि आम्हाला कसं समजायचं, तर पूर्वजन्माचं जे काय गोष्टी असते त्या ह्या जन्मात आपल्याला भोगावे लागतं. हे अध्यात्म शिकवतंय. त्यामध्ये बऱ्याचशाच कथा अशा आहेत त्या की पूर्वजन्मानंतर पुढचा जन्म बी आहे. आज आपल्यातलं 20वा अध्याय वाचा ह्यामध्ये आणि आपला 20वा एपिसोड बी बघा युट्यूबला. त्यामध्ये सांगितलंय की एक स्त्रीनं एका ब्राह्मणाचं सोन्याचं मोहरा 100 घेतल्या होत्या आणि तिनं दिल्या नाही म्हणून त्या ब्राह्मणानं आत्महत्या केली. आणि आत्महत्या केल्यावर ते पिशाच्या रूपानं राहत होतं आणि पिशाच्या रूपानं राहून जी शिरोळच्या स्त्रीला मुलं तिची होऊन देत नव्हतं, मुलं नाहीच करायची होतं. 4-5 मुलं मारली आणि पुन्हा त्यानं त्या स्त्रीला दृष्टांत देऊन सांगितलं की तू काय जर केलं तर मी तुझे मुलं राखणार नाही. त्यावेळी मात्र ती स्त्री महाराजांना शरण गेली आणि मग महाराजांनी मात्र त्या पिशाच्याला मुक्ती दिलेली आहे. हे 20व्या अध्यायात सांगितलंय. म्हणून आपलं कर्मसंचित जे असतंय ती काय जे असतंय ते काय काय गोष्टी चांगलं वागून सुद्धा भोगावं लागतं. आता काय काय लोकांना प्रश्न पडतो असा की आज बऱ्याचशा जणांना पडला असेल की आम्ही एवढं चांगलं वागतोय तर आम्हाला त्रास का, आणि वाईट वागतीत त्यांना त्रास का नाही, ती सगळे आनंदात का असतात. तर ही प्रश्न मला सुद्धा पडला होता, का तर मी बी तुमच्यातलाच आहे. त्यावेळी महाराजांनी उत्तर दिलं या प्रश्नाचं की असं का होतं. तर जो सांगितलंय त्यांनी ह्या युगात
जो असत्याने वागतो, अनितीने वागतो, दुष्कर्म करतो, तरी त्याचं चांगलंच का? तर त्याला सांगितलं की त्याचं पूर्व पुण्याई असल्यामुळं मीही काय करू शकत नाही. का तर त्याची पुण्याई जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवान सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही. किती दुराचारी गावानं वळवळून टाकलेला माणूस असू द्या तरी सुद्धा त्याचं चांगलं चाललेलं असतं. पण ती काय क्षणिक कालावधी, तिचे पुण्याई संपली की ते रस्त्यावर आलेला बी तुम्ही बघितला असला आणि इथनं पुढं बी बघशील. लक्षात घ्या. म्हणून कर्म चांगलं करा, वागा चांगलं. वाईट वागलं की चांगलं होतंय हे कुणीही ठेवू नका. उदाहरण म्हणलं तर बँकेत माझं 5 लाख रुपये आहे. आज मी पार्टी द्यायचो आहे, नको ती पार्टी द्यायचो आहे. बँक मॅनेजर मला पैसे देणारच आहे 2 लाख रुपये. पुन्हा गेलो मी 2 लाख आणलं, पुन्हा 1 लाख रुपये आणलं, 5 लाख रुपये सगळं संपवलं पार्टीवाले चैनीवाले. आणि पुन्हा मला पंढरपूरला एक जेवण घालायचं आहे 5 माणसाचं म्हणून जर बँकेत गेलो 5 पैसे मिळतील का तिथं? का तर बॅलन्स संपलेला आहे, जा तुझी लायकी संपली. तसंच जर कर्माचे पुण्याही जर संपले असेल तर पुन्हा मात्र क्षमा नसत्या. त्यामुळं ह्या जीवनात जर तुम्ही कमवलं तर पुढच्या जन्मात 100% आपल्याला ह्या जीवनात तर मिळणारच आहे. इथं क्षणोक्षण फळ आहे, अधिक पुढचा जन्म सुद्धा आपल्याला चांगला लाभणार आहे. म्हणून ही भक्ती फार मोठी महत्वाची आहे. ह्या जन्मातला तर उद्धार आहेच, अधिक पुढचा जन्म तर महाराजांनी ह्यात म्हणजे सांगितलंय. कुरोपूरला असताना एक परीड होतं, नुसतं अंगण झाडायचं आणि महाराजांचा रोज दर्शन घेत होतं. तर त्या परट्याला महाराजांनी राजाच्या पोटी, बिदरच्या राजाच्या पोटी जन्माला घातलेला, फक्त नित्य नियम साधना केलेली. एवढं फळ आहे. म्हणून भक्ती मार्गात व्यवस्थित राहणं आपलं कर्तव्य. आता ह्या ज्या वाईट शक्ती असते त्या आता लक्षात आलं का? कर्णिबाधा म्हणजे आलंय का? काय शंका? आता ह्यातनं निघायचं म्हटलं तर एकमेव दत्त महाराज. आज दत्त महाराजच का? तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही तिन्ही शक्ती एकत्र आहेत. आज बघतोय आपण माळकरी माणसांच्यात सुद्धा संचार होतो. त्यावेळी आम्ही विचारलं की तुम्ही माळकऱ्यांचा संचार कसा करता? तर तो काय करू शकत नाही. तो म्हणजे कोण? भगवान तू विठ्ठल. विठ्ठल तुम्हाला मुक्ती देतील, घरात ऐश्वर्य देतील, पण ह्यांच्या नादाला लागत नाही. ही विष्णूचं झालं. मग ब्रह्मदेवाने जन्म दिला की त्यांचा विषय संपला. महेश ही भूतनाथ म्हणतो आपण शंकरांना, ही यांचं गण असतंय. त्यामुळे शंकर ह्याच्यावर लक्ष देत नाहीत आणि ब्रह्मदेवांचा तर विषयच नाही. मग ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 देव जर ऐकत नसतील तर मग आता ह्या शक्तीला सावरणारं कोण आहे का? फक्त एकमेव दत्त महाराज. हा, तुम्ही म्हणशीला की सावरणारं कोणच नाही असं करतं, तर आहे. तुमचा कुळस्वामी, कुळस्वामिनी किंवा तुमचा गुरु किंवा तुमची देवता जी साधना करता त्याच्यामुळं ती देवता काय करते ती की तुम्हाला फक्त दत्त महाराजांच्या पर्यंत आणायचं कार्य मात्र करते ती. आजपर्यंत केलेली साधना वाया तुमची गेलेलं नाही. स्थान भेटणं एवढं सोपं नाही. डायरेक्ट महाराजांच्या चरणापाशी आणि त्यांच्या ह्याच्यात जातोय आपण आणि महाराज आपल्या घरात घेऊन जातो. ही जी पुण्याई साठवली जाते ती तुमची कुठंतरी पुण्याई कुठल्या तरी देवदेवतेच्या कृपेने किंवा पुण्याच्या मार्गाने इथवर आपण आलेलो आहे म्हणायला काय हरकत नाही. आता इथं जे आहे त्या अडचणीतनं संकटात काढायसाठी देवांचं कसं झालं की महाराजांचं इथं आगमन कसं झालं हे सगळ्यात महत्वाचं. मी सांगितलं की 4 वर्ष भक्ती मार्ग केल्यानंतर महाराजांनी आम्हाला आता ती शक्त्या बघितल्या त्या का युट्यूबला, अतृप्त आत्मा बघितलंय का नाही? हा, ती एक मुलगा पाठवला आधी आमच्या सानिध्यात. मला माहित नव्हती ही शक्ती काय असते. आईचं बघितलं होतं, तो मुलगा आला असो शक्ती त्याच्या शरीरात प्रवेश होत होता आणि ते चांदीची अंगठी करायचं म्हणून आलं पोरगं. युट्यूबमध्ये 177 भागात बोललोय ती सगळं बघा. आणि मग ते म्हटलं कसली अंगठी बाबा? चांदीची, मोत्याची. म्हटलं बजेट किती? 300 ते 400 रुपये. म्हटलं ओरिजिनल मोती, चांदी आणि मजुरी बसत नाही बाबा. म्हटलं कुणी सांगितलंय? तर मांत्रिकानं. अरे तो म्हटलं सुशिक्षित माणूस कॉलेजचा आणि मांत्रिक म्हणतोय, लाज वाटते का म्हणलं तुला? मी स्पष्ट मध्ये बोललो. तर म्हणला मला ते असं दिसतंय माणूस आणि माझ्या शरीरात आलं की मला काय कळत नाही. आणि म्हटलं असं कसं होतंय? बोलव म्हटलं. मी हे आईचं बघितलं होतं. ती आली शक्ती आणि आल्यानंतर मग तिनं बोलायला चालू केलं. म्हटलं तू काय उद्देश आहे? तर याचं कॉलेज सोडायचं आहे म्हटलं. मग मात्र ही काय सोड म्हणायसारखी माझी परिस्थिती नव्हतं. मग तू का कार्य करतोयस? तर मला मांत्रिक मुक्ती देणार. मग मात्र 4 वर्ष माझा भक्ती मार्ग झाल्यामुळं परमेश्वराची कृपा की मी त्याला एवढंच म्हटलं की एक भागवत ग्रंथ आहे बघा आपल्या ह्याच्यात, धुंदलाकार गोकर्ण आख्यान आहे. त्यामध्ये भागवत ग्रंथ जर पारायण 7 दिवस आपण केलं तर मात्र ते पारायण जर केलं
तर 7 दिवस जर व्यवस्थित पारायण केलं तर कितीतरी दुराचारी आत्मा असेल तर तो बाजूला जाऊ शकतो, पण त्या आत्म्याच्या मनात पाहिजे उद्धार करून घ्यायची इच्छा. तुम्ही वाचताय तो बाहेर पळाला तर त्याचा काय उपयोग होत नाही. मग मात्र ते वाचल्यामुळं मी त्याला म्हटलं खरंच तुला मुक्ती पाहिजे का, तर पाहिजे. मग म्हटलं मी तुझ्यासाठी 7 दिवस पारायण करतो म्हटलं, आणि ह्या पोराला त्रास कशाला देतोय, धडाधड पोरग पडत होतं. मग म्हटला ठीक आहे म्हटला, मग चल म्हटलं आमच्या इकडं. मग त्याला आणलं, संतोषला दाखवलं, आणि मग मात्र ती सत्यता पटली मला की खरंच ह्याच्या शरीरात येत्या पुतण्याखंड. मग मात्र त्याला म्हटलं, संतोषला विचारलं की ह्याला कुठं मोकळं होईल, तर त्यानं सांगितले की काका त्यावेळी आम्हाला गाणगापूर नव्हतं, गाणगापूरचं वर्णन सांगितलं त्यानं की काका दत्तांचं मंदिर दिसतंय, पुढं झाड दिसतंय, आणि तिथं भगवे कपडे घातलेला महाराज आहेत आणि डोक्याला केस नाही. मग आता दत्त मंदिर म्हटल्यावर मी म्हटलं औदंपूर आहे का, मी दत्त महाराजांचं एवढं काही कधी करत नव्हतो. तर नाही. वाडे आहे का, वाडी बी नाही. त्यानं मी बघितलं तर मी बी बघितलं तू वाडे औदंपूर. मग गाणगापूर ऐकून माहिती गाणगापूर आहे का, मला काय कळत नाही. मग मात्र त्या शक्तीनं सांगितलं ही गाणगापूर आहे. मग त्याच्या वडिलाला म्हटलं बाबा तिथं कोणतरी महाराज असतील म्हणजे सिद्ध पुरुष, आणि जावा तिथं मोकळं होईल, जायचं असलं जा, नाही तर राहू देईल म्हटलं. काय आमचं देणं घेणं त्यावेळी काय असलं नव्हतं, व्यवसाय करण्यात आपण मग नव्हतो. ठीक आहे वडील म्हटलं दुनियादारी केल्या म्हटलं जातो म्हटला उद्देशाला. तिथं गेल्यावर महाराज भेटलं नाही ती, पण त्या शक्तीला देव दिसलं त्या झाडापाशी. आणि मग महाराजांनी सांगितलं की जिथून तुला पाठवलंय त्या ठिकाणी तू जा. मग पोरगा दुसऱ्या दिवशी तिथं घेऊन आले. मी म्हटलं तू आणि आमच्या पुतण्याला ह्याला मूर्ख का बनवलं म्हटलं आम्हाला, तर कशासाठी बोलताय म्हणला ती आत्मा. तर तिथं महाराज आहेत म्हणून का सांगितलं, कोण म्हणतं म्हणला महाराज नाही, कुठं होतं महाराज. तर त्यावेळी सांगितलं की झाडात असणारं महाराज आणि मठात असणारं महाराज एकच. त्यावेळी आम्हाला कळलं की प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती महाराज. मग म्हटलं तुला काय सांगितलं, तर त्यांनी सांगितलंय म्हणला की जिथून तुला इथं पाठवलंय त्या ठिकाणी तू जा. ही गोष्ट मला पटली नाही. कुणाला पटेल का, ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे दत्त महाराज सांगतील का त्या माणसाकडं मोकळं करेल. हे पटलं नाही. 3 वेळा विचारलं, शेवट त्यानं सांगितलं की मला खोटं बोलायची गरज नाही. मग मात्र त्याला घेतला, त्याच्या इच्छा पाहिजे त्या दारू पाजणं काय पाहिजे ती त्याच्या इच्छा पूर्ण करत हितवर आणला त्याला. आणि मग म्हटलं बाबा उद्याच्याला आपण ह्याला गाणगापूरला न्यायचं आहे. आणि मग त्याच्या शरीरात त्याला बोलवून त्या शक्तीला पुतण्याला घेतला आणि गाणगापूरला गेलो. आणि गाणगापूर पहिल्यांदाच आम्ही बघितलं. संगमावर गेलो, स्नान केलं, आणि त्या मठाची झाड आहे इथं दिसतंय बघा, दाखवलं ही झाड. तर आता त्याला जाळी आहे, पूर्वी जाळी होती, आता कट्टा आहे तिथं बसलो आम्ही. मग चिकित्सा चालू पुतण्याची. दोघांना का नेलं की ह्या मुलाला बी देव दिसती ती आणि पुतण्याला बी दिसती ती, एकच वाक्यता येते काही बघायचं. मग तिथं गेल्यावर पुतण्याला म्हणलं अगरबत्ती घे आणि बघ बाबा म्हटलं इथं काय दिसतंय का. एवढं म्हणूस तर ह्यानं हात जोडलं, त्यानं हात जोडलं, आणि दोघांनी एका क्षणात सांगितलं की काका महाराज आहेत. आता दोघांनी क्षणात सांगितलं म्हणल्यावर विकल्प काय आलं नाही, ते हात जोडलं. आणि मग पुन्हा दुसरा प्रश्न विचारला, ह्याला आपल्याकडे का पाठवलं विचार म्हणलं. हे म्हणतोय म्हणल्यावर ह्याला का पाठवलं विचार म्हणलं पुतण्याला. एवढं म्हणेपर्यंत दत्तप्रभूने बोट असं केलं. दोघांनी सांगितलं काका बोट तुमच्याकडे केलंय, आणि सांगितलं की तुझी परीक्षा बघायची होती. आज भगवंताने आमची त्यावेळी काय परीक्षा बघितली की हे मुलगा निमित्त मात्र पाठवला, मी ह्याला काय काय करायला लावतोय, कसा कसा लुटतोय किंवा काय करतोय हे बघितलं. पण अक्षरशः तो मी ह्या भोगातनं गेल्यामुळं तेव्हा आपल्याच घरातला मुलगा आहे म्हणून मी त्याच्यासाठी किती पैसे खर्च केलं मी ती मोजलं नव्हतं, आणि त्याच्या एका रुपयात मिंद नव्हतो. आणि जिथं आपण मिंद नसतो किंवा दोषी नसतो तिथं माणसं सोडा, जग सोडा, देवाला सुद्धा भ्यायची गरज नसत्या. पण आपण पवित्र आणि निर्मळ पाहिजे. आणि त्यावेळी मी खरोखर निर्मळ होतो त्यावेळी. काय तर भक्ती 4 वर्ष केलीच होते, कुठल्या तडजोड केली नव्हती, आधी ह्याचा बी कुठला संबंध नव्हता. मग मात्र डायरेक्ट ज्यावेळी परीक्षा घ्यायची म्हटल्यावर मग ते डोक्यात आलं, आणि मग महाराजांना बोललो मी डायरेक्ट. का तर बोट आपल्याकडे करते ती म्हणजे देव आपल्याकडे बघते ती, एवढी समजणारी थोडीशी बुद्धी होती त्या काळी. मग मात्र डायरेक्ट परमेश्वराला मागितलं, आज काय मागितलंय तुम्ही, एवढ्या लांबनं दिवाळीत आलाय, ही शब्द ऐका. त्यावेळी माझा उद्ध्वस्त झालेला संसार तिथं दिसला, चित्रपट, मुलगी गेलेली दिसले, वडील गेलेले दिसलं, आणि मंदिराला ह्या वेळेला नेतो म्हणणारी शक्ती मला दिसली त्यावेळी तिथं. आणि ही पोरगा असल्यामुळं ह्या गोष्टीचं मला फक्त त्यावेळी दर्शन झाल्यागत झालं. आणि त्यावेळीच महाराजांना म्हणलं की प्रभू म्हटलं माझी एक विनंती आहे म्हटलं, तर कोणती, की अशा ज्या काही शक्त्या, त्या मुलाकडे बोट दाखवलं, अशा ज्या काही वाईट शक्ती असतात की त्याच्यामुळं एखादा व्यक्ती मृत्युमुखी पावतो आणि एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं. माझी बायको मेली, माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं, हे रड गाणं मी दत्त महाराजांच्या पाशी गायलेलं नाही, हे स्पष्ट सांगतोय, आज महाराज समोर आहे. तर
की एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं, एखाद्याचा व्यक्ती मृत्युमुखी पावतो, त्याचं निवारण करायची शक्ती, त्या वाईट शक्तीला निवारण करायची शक्ती मला नको आहे म्हटलं प्रभू, तुम्ही ह्याला द्या म्हटलं, कुणाला संतोषला द्या, एवढीच विनंती म्हटलं. आणि त्यावेळी अक्षरशः आई सुद्धा कुठल्या मुलाला देणार बी नाही, दिलं बी नाही, डोळ्याच्या पापण्या लावायच्या त्या शक्त्या प्रधान महाराजांनी त्याला केलेल्या त्या. हे 2007 साली झालेलं आहे. आणि ह्यानं बी सांगितलं एका सेकंदात, त्यानं बी सांगितलं की काका ह्याला शक्त्या दिल्या त्या. समाधान वाटलं. पुढची गोष्ट विचारली की म्हणलं प्रभू अजून एक माझी विनंती आहे. कोणती? त्यावेळी एक संतोष मातेचं मंदिर बांधणार होतो आम्ही, सगळ्यांचाच भक्तिमार्ग संतोष मातेचा असल्यामुळे छोटं मंदिर बांधायचं. त्यामुळे महाराजांना म्हणलं की प्रभू म्हणलं आम्ही एक छोटंसं संतोष मातेचं मंदिर बांधणार आहे, त्या ठिकाणी तुमचं नेहमी वास्तव्य व्हावं एवढीच इच्छा आहे. त्यावेळी महाराजांनी सांगितलं की दोघांना ऐकायला येत होतं, मला ऐकायला येत नव्हतं. आणि ही दोघं बोलत होती की नेहमीच शक्य नाही. नाही म्हणल्यानंतर मात्र काळी जळतं कशाला की मी तिथं अनुभवलंय. वाईट वाटलं, भयानक वाईट वाटलं. आणि काय सेकंद जाते ती का नाही, तोपर्यंत दत्तप्रभूने सांगितलं की आठवड्यातून एक दिवस तुझ्या घरी मी येत जाईल. आता एक दिवस भगवंत आपल्या घरात येतो म्हटल्यानंतर तो आनंद गगनात मावना माझा, तो दिवस कोणता म्हणून मी विचार. आणि तो दिवस ह्या कलियुगात ऑगस्ट 2007 साली आपल्याला गुरुवारचा भगवंताने दिलेला आहे. आणि तो दिवस गुरुवार म्हटल्यानंतर त्या आनंदातच आम्ही इकडे आलो. भिक्षा मागणं हे आम्हाला सुचलं बी नाही. आणि आल्यानंतर मात्र इथं चिकित्सा चालू ठेवलेली की पुतण्याला माणसं लावून द्यायला चालू केलं की महाराज आहेत म्हटल्यावर कार्य कळलं पाहिजे. महाराज आलीत का? तो म्हणायचा आली ती, दिसायचं त्याला. दुसऱ्यावर गुरुवार गेला, माणसं पाठवायला चालू केलं. आणि तिसऱ्या गुरुवारी मात्र आली ती महाराज म्हटल्यानंतर मग बघितलं तर एक माता भगिनी आली ती, तिच्या संचार झाला. गणगापूरला होती तसं. मग मात्र कळलं की महाराज आहेत. आणि मग मात्र महाराजांना माफी मागितलं. मी मोर काय म्हणलं, तुम्ही इथे येताय मी दुकानला जातोय, क्षमा करा म्हणलं. तेव्हापासून इथं चालू केलं. मग ही कार्य आता संचाराचं जे तुम्ही युट्यूबला बघताय ती कार्य भयानक वाटलं. आणि त्यावेळी मला महिन्याभरातच वाटायला लागलं की आपण काय मागितलंय, की बिनकामाचा खेळच कशाच तरी दिसतोय म्हणलं. आणि हे पुन्हा महाराजांना म्हणलं, महाराज म्हणजे आम्ही त्यावेळी कुटुंब प्रमुखच मानतोय, अजून बी मानतोय आम्ही आहेतच, पण अज्ञान आमचं अजून बी आहे. आणि त्यावेळी बी महाराज म्हणलं हे कार्य नको म्हणलं, ह्याच्यापेक्षा म्हणलं आज म्हणलं तुम्ही आहे. काय मागितलंय बघा मोराळात, 1 महिन्यानंतर 2007 मध्येच मागितलं की तुम्ही आहे ही सिद्ध व्हावं, त्यासाठी माझी एक विनंती आहे म्हणलं. तर कोणती? आता देवाला काय मागितलं पाहिजे? देव इथं आहेत ही सिद्ध कराय काय मागायला पाहिजे? तुम्ही सांगा एखादं काय मागायला पाहिजे? हा प्रगट. पण ती दिसायचं कसं? आता लाईट आहे, उजेड पडतोय म्हणून लाईट आहे. मगाशी लाईट उजेड बंद झाल्यावर लाईट गेली. हा चमत्कार म्हणजे साधा नको म्हणलं. प्रभू तुम्ही आहे ही लोकांना समजावं म्हणून म्हणलं माझी एक विनंती आहे. तर कोणती? तर त्यावेळी काय मागितलंय बघा आणि कुणासाठी मागितलंय ह्याचा बी जरा अभ्यास करा. आम्ही जगासाठी मागितलंय, आमच्या स्वतःसाठी काय मागितलं नाही. प्रभू म्हणलं आज शारीरिक व्याधीनं जग बेजार आहे का नाही? तर म्हणलं इथं अर्धांगवायू झालेला व्यक्ती आहे. अर्धांगवायू म्हणजे पॅरालिसिस झालेला व्यक्ती आहे. तो वाकर घेऊन म्हणजे काठी घेऊन चालतोय, धडपडतोय, किंवा दोघांनी जर बोटाला धरलं तर तो चालत कसा तरी धडपडत तुमच्यापाशी येतोय. आणि जर तो तुमच्यापाशी आला आणि जर त्यानं विनंती केली की देवा आत्तापर्यंत मी मूर्ख होतो, नालायक होतो, पण आजपासून मी तुमची सेवा करायला तयार आहे, फक्त मला या व्याधीतनं मुक्तता द्या, एवढी जर त्या भक्तानं विनंती तुम्हाला जर केली तर तो व्यक्ती न धरता बिनकाठीचा सरळ खडखडीत चालत गेला पाहिजे. योग्य मागितलं का अयोग्य? ही तर करणार का नाही? देव आहेत का नाही? मी बी अंधश्रद्धेच्या युगात राहिलो मुळे मला ही बुद्धी सुचली मारायचं. चांगल्याच गोष्टी होत्या त्यावेळी महाराजांनी सांगितलं की ठीक आहे थोडे दिवस थांब, मी तुला आज देताय का उद्या देताय. पुन्हा 3 वर्ष भक्तिमार्ग साधा बोळा आमचा झाला. आणि 3 वर्षानंतर आज मला जे कार्य दिलंय भगवंतानी की शारीरिक व्याधीवर तू कार्य कर. आज तुम्ही युट्यूबला बघताय, इथं बी प्रत्यक्ष अनुभूती घ्या. अनुभव हाच गुरु असतो. जगानं सांगून तत्वज्ञान पटत नाही, पण ज्यावेळी स्वतःवर अनुभव येतो त्यावेळी मात्र तो गुरु म्हणून मान्य करायला हरकत नाही. आज शारीरिक व्याधीचं कार्य इथं तुम्ही बघा. माणसांना माझं कसं होत होतं की महाराजांनी दिलं होतं ती डोक्यावर हात ठेवणं, तीर्थ देणं, मग त्याला मोकळं व्हायचं असं होतं.
आज असंख्य माणसं यायला लागली, प्रत्येकावर हात ठेवून तीर्थ देणं शक्य नाही. म्हणून महाराजांना म्हटलं की प्रभू देणार तुम्ही, घेणार तुम्हीच. घेणारं भक्त आहे तुमचं, तर माझी तडजोड, माझं कशाला मध्यस्थ ठेवताय, तुम्हीच त्यांच्यावर कृपा करा. आज शारीरिक व्याधीचं या ठिकाणी कार्य तुम्हाला बघायला मिळेल की ह्या ठिकाणी शॅम्पल किती टक्के मिळावं वाटतं. या दुकानदाराकडे गेलो तर आपण, आज आता दिवाळीचा बाजार होता, शेंगदाणे म्हणा काय म्हणा डाळ बघायला गेलं तर किती धावतो दुकानदार, पोतं देतो काय 4, एवढं घ्या बघा टेस्ट करून. तर इथं शारीरिक व्याधीचं किती टक्के प्रचिती यायला पाहिजे तुम्हाला, बोला की 100. पोतं देतो काय दुकानदार, दिवाळीत न्या जावा म्हणून साखरेचं. प्रचिती म्हणल्यानंतर किती टक्के शारीरिक व्याधी 100% केलं तर आपण खरोखर आई वडिलांची शपथ घेऊन सांगा, नामस्मरण कोण करेल का, ही तर सत्य आहे का. मग तेवढं मी ओळखतोय, तुम्ही ओळखताय म्हटल्यावर ते ओळखतील का नाही. म्हणून आम्ही इथं मध्यस्थी केली की देवा म्हणलं की असंख्य जनता तुमच्या सानिध्यात यायला लागल्या आणि त्यांच्यावर कृपा व्हायसाठी तुमच्यापाशी समुद्र आहे. इथं फक्त एकच विनंती की जो अंतकरणातनं श्रद्धेनं जो विनंती करेल त्याला 50% जाग्याला प्रचिती येऊ द्या. आज इथं शारीरिक व्याधीचं कार्य बस का 50%, तज्ञ डॉक्टर करून येत नाही, पण इथं जाग्याला 3 मिनिटात प्रचिती आहे द्या. ती 10 दिवस घालवायचं वेळ नाही आम्हाला. फक्त त्यासाठी काय पाहिजे तुमच्याकडचं, श्रद्धा, भक्ती आणि भाव. या 3 गोष्टीनं शरण जाऊन देवाला, देवा आजपासून मी खरोखर उद्यापासून भक्ती करतो आणि माझी शारीरिक व्याधी मोठ्यात मोठ्या प्रमाणात कमी होऊ द्या म्हणा, 100% होऊ द्या म्हणा, पण 50%वर थांबणार का. तर इथं देवाला बी माहिती आहे ना आम्हाला बी माहिती आहे. त्याच्या पुढे जर भाव तुमचा असतील तर 70वर बी जाईल काटा, मला काय म्हणायचं नाही. काय जाणार ती 100 बी करतील. जसा भाव तसं देव आहे. तुम्ही जी इच्छा व्यक्त करतील त्यानुसार इथं तुम्हाला पुरवठा द्यायचं कार्य महाराजांनी ठेवलेलं आहे. फक्त श्रद्धा भक्ती भाव पाहिजे. शारीरिक व्याधी फक्त काय करायचं आहे तुम्हाला, थोड्या वेळानंतर डोक्यावर हात ठेवून नामस्मरण दत्तप्रभूचं, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ही जर कुणाला येत नसेल श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त म्हटलं तरी चालतंय. ती बी एखाद्या माऊलीला येत नसेल तर नुसतं दत्त 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 तर म्हणा येईल का नाही. आता ह्याच्यापेक्षा सोपा शब्द कुठला नाही. डायरी संपल्या इथं. ही मात्र करू शकता. आज आपण अनंत अडचणीत आहे का नाही, ह्या अडचणीतनं सगळ्या कुटुंबाला निघायचं आहे का वैयक्तिक निघायचं आहे. कुटुंबाला निघायचं, सगळ्या माणसाला राहू दे, आपल्या कुटुंबापुरतं आता बघायचं आहे. कुटुंबाला जर निघायचं म्हटलं तर आज इथं परमेश्वराने प्रत्यक्ष इथं जगाचा उद्धार करायसाठी, देव तुम्हाला इकडे या म्हणत नाही ती, पण इथं महाराजांची आमची एवढी कृपा झाली की देव तुमच्याकडे यायला तयार आहे संकटातनं काढायसाठी. देव आपल्या घरात यावं, तिने आपल्याला सुख समाधान शांती लाभावी. कुणाला कुणाला वाटतंय तिने हात वर करा, सगळ्याला वाटतंय आभार आहे तेवढं तरी दिवाळीत म्हणायचं महाराजांना. आता देव बोलवायचं घरी म्हणल्यानंतर आपल्यात काय गोष्टीचं बंधन पाहिजे का नको, नक्की का. आज ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय करणारा देव आपल्या घरात यायचा आहे म्हटल्यानंतर आपल्या घरात माऊली पवित्र पाहिजे का नको तुम्हीच सांगा. पवित्र भंग कशाला होतंय, कोण सांगणारा महाराज भेटणार का. तर ही जर पाळायचं असेल तर ही नाही तर येऊ नको म्हटलं की झाली, ही चूल उद्याच्याला बंद पडत्या. माझी चूलच भगवंतानी ठेवली नाही, त्यामुळं मला कशाची गरज नाही. तिथं माझ्यासारखा माणूस जर गरजेचा नसेल तर त्या परमेश्वराला तुमची गरज नाही. जर तुम्ही सात्विक राहून जर व्यवस्थित भक्ती करायचं असेल तर देव तुमच्या घरी येते. आणि ह्याच्यासाठी आपल्या घरात पवित्र पाहिजे. आणि पवित्र भंग होणाऱ्या 2च गोष्टी आहेत त्या महत्वाच्या. त्यातली पहिली गोष्ट मांसाहार पहिली आणि दुसरी मद्यपान. या 2 गोष्टी जर कुटुंबात चालू असतील तर तुमच्या घरात देव येतील का हो. तुम्ही म्हणताय मी करतोय मग माझं काय तेवढंही होत नाही. एकटा करतोय तर एकट्याला फक्त सुख समाधान, सगळ्यांचं चालणार नाही. एका तिकिटावर किती जण जातात ही तर नक्की का. कंडक्टरला म्हणता ही पोरगा तेवढं माझंच आहे, मी कार्ड जावतो आधार त्याला तेवढं घे, चालत नाही. तुमचाच पोरगा आहे पण तिकीट काढावं लागतंय. तसं भक्ती मार्ग हा सगळ्यांनाच करावा लागतो, कुटुंबात सगळ्यांनीच पाळावं लागल. का पाळावं लागल त्याच्या मागचं लक्षात घ्या. आज सिंटेक्सची टाकी हित आहे पाठीमागं
आज आपल्याला पाण्याची जेवणाची सोय करायची आहे म्हणून टाकी भरल्या. लाईट नाही दैवयोगानं. आज सगळे भक्त तुमच्यातलीच माणसं बोलवले आम्ही आणि बाबा पाणी नाही, आपण विहिरीतनं तिथनं पाणी आपण खांद्यावरनं भरूया. सिंटेक्सची टाकी 5,000ची भरायला बराचसाच कालावधी, बराचच कष्ट सगळ्यांना लागलं आणि ही कष्टानं आपण टाकी भरलेली आहे. आणि त्यात एवढं बाळ तुमच्यातलं ती गेलं बारकं बाळ आणि त्यानं जर चावी मोठी क्वाक फिरवला पाणी राहणार आहे का हो? त्याला तर त्या बाळाची काय चुकी आहे का? त्या बाळाला समजतंय का? पाणी राहिलं पाहिजे का नाही? टाकीनं थांबवलं पाहिजे का? थांबल का पाणी? का टाकीला काय देणं घेणं नसतंय. तसं आपल्या घरात जर एकटा व्यक्ती अध्यात्म किंवा सगळी जर करत असलो आपण अध्यात्म आणि जर एखादा माणूस जर खाणारा पिणारा असेल तर परमेश्वरी कृपा आपल्या घरात होत नाही. त्यामुळे आतापर्यंत आपण वंचित झालेलो आहे. ठीक आहे, आता अज्ञानाचा भाग गेला, पण आता समजल्यानंतर तर सुधारायला जमल का? कुटुंब पाळणारा कुणाकुणाचा हात वर करा जरा. देव आपल्या घरात यायला बोलवायची तयारी आहे का? झालाय का चर्चा कुटुंबात पाळायची? नसल तर आपलं घराची अधोगती बघत बसणे. ठीक आहे, हात खाली घ्या. आता इथनं पुढं झालेल्या चुका झाले त्या इथनं पुढं देव घरात कसं बोलवायचं हे मात्र इथं तुम्हाला दाखवलं जातंय. त्या पद्धतीतच तुमच्या घरी भक्ती मार्ग करायचा. आज आम्ही युट्यूबला सुद्धा सांगू शकतो, पण ही बांधून घ्यायची क्षमता कुठं नसते. युट्यूब मधनं तुम्ही काय असू दिल की ती पोरगा म्हणणार ते काय बी सांगल, तुला करायचं असलं कर, नाही तर राहू दे. पण इथं ज्यावेळी तुम्ही कुटुंब येता त्यावेळी सगळ्या कुटुंबाला कळतं की मांसाहार का पाळायचा. तुम्ही म्हणता की घरात पाळू महाराज, पण बाहेर केलं तर चालतंय का? डाब्यावरनं लगेच पोरग बाहेर खाऊन येऊ दे तेवढं म्हणणार. तर बाहेर न खाऊन तो घरात पोटात घेऊन येतोय पार्सल. त्यामुळं घर अपवित्र बनतंय. तुम्ही म्हणणार पोटातला आणि घरातला काय संबंध? बरोबर आहे का नाही? आता मिरच्या थोडक्यात लाल मिरच्या आहेत आपल्या घरात. जर इथं आता थोडक्यात म्हणजे इथं आपण जाळ केला आणि इथं भाजायला लागलो आपण मिरच्या, काय होणार? खाट उठणार का नाही? मग मी एक डोकं चालवलंय की खाट नकोय आपल्याला. ती शिगडी घेतली बाहेर तिथं ठेवली आणि त्याच्यावर मिरच्या ठेवल्या आणि ती मिरच्या घेऊन घरात आलो. खाट होणारच का नाही? तसं ही पार्सल जर घेऊन आला तरी सुद्धा घर अपवित्र बनतं. म्हणून आपल्या घरात मांसाहार मद्यपान पूर्ण पाळायला हवा, तरच हा भक्ती मार्ग आपण करू शकता. आज भक्ती मार्ग करायला काय मोठं साधन ठेवलं नाही. कुठला पुढारी, कुठला शिव पाहिजे, ब्राह्मण पाहिजे, स्वामी पाहिजे किंवा आम्ही पाहिजे असं नाही. आपलीच साधी बोळी भक्ती देवाला पाहिजे, पण आपण पवित्र राहून करा एवढीच फक्त देवाची इच्छा आहे. त्याच्या व्यतिरिक्त इच्छा काय नाही. आज ज्याच्या घरी शक्ती आहे किंवा ज्याच्या घरी पौर्णिमा अमावस्याला त्रास आहे त्यानं एकच बघायचं की दत्त महाराज घरी बोलवायचं का आपलं परिवार उद्ध्वस्त होणारं शक्तिखंड बघायचं. हे मात्र दोनच पर्याय येते. आणि दुसरा कुठलाही मांत्रिक तांत्रिक तुम्ही लाखो करोड रुपये दिलं तरी सुद्धा यातनं निघू शकत नाही. ही मात्र लक्षात ठेवा. आणि कुठल्याही देवदेवता मांत्रिकावर फसू नका. अमकं करतोय तमकं करतोय. आज तुम्हाला भूक लागल्या, समजा यांना भूक लागल्या आणि किंवा मला लागल्या, मला आता भूक लागल्या भरपूर आणि मी यांना सांगितलं की आता मला भयानक भूक लागल्या की 50 रुपये घ्या, तुम्ही पुरी भाजी खाऊन या जावा इथनं मांजरड्यातनं. पोट भरणार आहे का माझं? तसं आता आपलं झालंय. आपण अज्ञानात वावरतोय. आपल्या घरात शक्ती ही अदृश्य त्रास देत्या आणि आपण देवदेवरशाकडे जातोय, गंड आणतोय, दोरा आणतोय, काय नको ते वस्तू आणतोय आणि ठेवतोय घरात. आपल्याला वाटते ती फरक पडेल का आयुष्यात फरक? त्याचा जरा विचार करा, सुज्ञ व्हा आणि शहाणं होऊन आपण कुठला मार्ग स्वीकारायचा याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. इथं स्पष्टपणे समोर आहे प्रकाश. आज दत्त महाराजांचा मार्ग म्हणजे कुणी नावं ठेवायचा नाही, राजमार्ग आहे आणि ह्या मार्गावर जगाला जावं लागायचं आहे. तर ह्याच्यासाठी आपला भक्ती मार्ग कसा करायचा हे दाखवू. आणि काय राहील? आज ज्याच्या घरी पाळायचा आहे त्याने हात वर करा. कुटुंब पाळणार आहे का? ठीक आहे. आता इथं 2 मार्ग आहेत, म्हणजे कोणी नाराज होऊ नका. कुटुंबाला पाळायचं असेल तरच हा मार्ग करा, अन्यथा वैयक्तिक घरातले ऐकण्याच्या स्थितीतच नसतील. मला माहित आहे घर म्हणजे पाचीबोट सारखी नसती. कोण कुठला कसा वागणार त्याला काही आपण थांबवू शकत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्ग करू शकता. वैयक्तिक म्हणजे स्वतःसाठी मार्ग केला तर फायदा एकच होणार की मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास तुमचा तेवढा वाचल. कुटुंबाची काळजी तुम्ही करायच्या नादाला लागू नका. स्पष्ट भूमिका आहे. त्यातनं मी तुम्हाला जर लयच कुटुंबाची ओढ असेल तर दत्त महाराजांना विनंती करा, तुम्ही मार्गाला लागा. तुमचे ऐकण्यातले असतील तेवढे पहिल्यांदा मार्गाला लावा. एखादा ऐकण्यातला नसल
तर त्याला तसाच वागू दे, पण त्याला ज्यावेळी ठोकरा बसतेल्या, तुम्ही ज्यावेळी भक्ती मार्ग करशीला सगळी 4-5 जण, त्यावेळी त्याला जे करत नाही त्याच्यावर शक्तीचा इफेक्ट पडते आणि त्याला त्रास झाला की मग तो म्हणतोय मला त्रास व्हायला लागलाय. तुला जर त्रासातनं निघायचं असेल तर ह्या लाईनीला बसावं लागेल आणि मग बसतो म्हणला तरच पुढचा अभिषेकचा मार्ग करू शकता. अन्यथा जोपर्यंत पावित्र्य पाळायचं होत नाही तोपर्यंत अभिषेक करू नका. ही नम्रतेची विनंती आहे आमची. का आज तुम्हाला संकटातनं काढायसाठी देव दत्त महाराज अभिषेक स्वीकारायला तुमच्या घरी येतात. लक्षात आलं का? युट्यूबला बघा, प्रत्येक प्रश्नात विचारलंय आम्ही. आणि ही अभिषेक स्वीकारायला आल्यामुळं दत्त महाराज स्वतः येते ते तुम्हाला हे संकटातनं काढायला. आणि दत्त महाराज आले की ही शक्ती बाजूला जाते. जिथं दत्त दैवत आहे तिथं वाईट काय टिकू शकत नाही. आणि ही शक्ती बाजूला गेल्यानंतर जर आपल्या घरात खाणं पिणं चालू झालं आणि दुसऱ्या गुरुवारी दत्त महाराज आलं तर त्यांना एका क्षणात कुठेही असू ते समजते की तुमच्या घरात काय चुकी केल्या. आणि जर पुन्हा दत्त महाराज आलं तर मात्र पुन्हा आपल्या घराला कोप कोणी ओढावून घेऊ नका. एवढं तुम्हाला संकटातनं काढाय देव येत असतील आणि जर तुम्ही खात असाल तर त्याला कुठलाही लाभ होणार नाही. म्हणून आधी पूर्ण बंधनं करून घ्या. आपल्या मनावर बंधन पाहिजे. कुठला महाराज बिराज सोडवत नाही. आधी आपल्या घरात आपल्यापासून सुरुवात करा आणि ज्यावेळी सगळी फायनल डिसिजन मध्ये त्यावेळेला जाग्याला प्रचिती तुमच्या पुरते तुम्हाला मिळेल. ही मात्र महत्वाचं आहे. आता इथं आज कोण आले जरा इथं महाराजांच्या इथं सेवा करायची कोणाची इच्छा आहे का? जरा हात वर करा. सेवा म्हणजे इथं आजच्या दिवसासाठी जरा पुढे येऊन बसा. फक्त सेवा करणारी कोण आहे ती? महिला मंडळ कोण आहे का? इथं जरा पुढे येऊन बसा. पुढंच जरा बसा. म्हणजे कसं होईल, शक्ती बिक्ती जागृत झाली तर फक्त आणायला बिनायला उपयोग, बाकी काय नाही. बसा तिथं जवळ बसलं तरी चालतंय. असू द्या. पुढं बसा. ज्याला सेवा करायची त्यांनी पुढं बसा, चालतंय. हा बसा, तिथंच बसा. मावशी तिथंच बसा. मदत म्हणून घ्यायची आहे तुमची का तर तेवढंच फळ तरी मिळत जाणार देवाच्या पण आपल्याला. ठीक आहे. असू द्या. बरीच माणसं झाली. ठीक आहे. आभार आहे सगळ्यांचं. ठीक आहे. आज दर गुरुवारी अभिषेक. लक्षात आलं का? जरा बसून घ्या. बसा बसा. पडदिशी खालीच बसा. जास्त वेळ लावू नका. हे आठवड्यातनं अभिषेक एकच दिवस घालायचा आहे. गुरुवारी पहाटे 4 ते सकाळी 7 पर्यंत. काय अवघड विद्या नाही. आता ही काय होतंय की दत्त महाराज तुम्ही अडचणीतनं आलायसा, संकटाला तुम्हाला त्या काढायला दत्त महाराज तुमच्या घरात येते ती. आणि आल्यानंतर तिथनं पुढं आपलं कर्तव्य आपण करायचं आहे. बसा खाली बसा. इथे ती महाराज बसा. बसा बसा खाली बसा. त्यातली मागे बसा. मामा मागे नेऊन बसा. हा बसा मागे बसा. चालतंय. पुन्हा बोलवलं जाते त्यावेळी या. थोड्या वेळानं 11:30-12ला बसून पाठीमागे लक्ष विचलित होतं. हा देतोय. बसून घ्या. बसवा त्यांना पाठीमागे. तर ही ज्यावेळी आपण अभिषेक घालतो त्यावेळी ही अतृप्त आत्मा जो आपल्या घरात असतो त्याला थोडक्यात करणी बाधा काय म्हणू नका. अतृप्त आत्मा म्हणायला काय हरकत नाही. ही आत्मा महाराज ज्यावेळी येते ती त्यावेळी ही वाईट करायला किती बी येऊ दे. महाराज आलं म्हटलं की घर सोडून बाहेर जातं. का तर जिथं दत्त तिथं काय ठिकाण. आता हा लाईट लागला, इकडं फोकस लागलाय, इथं अंधार राहील का? मर्क्युरी 2 लावल्यावर अंधार राहिलाय का? इथं अंधार निघून गेला. तसं दत्त प्रभू आलं म्हणलं की ही शक्ती बाहेर जाते घरातनं. आणि बाहेर गेल्यावरती गप बसेल का? कितीतरी वर्ष छळायला आलेली तुम्हाला, तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करायला तिला होत नसतं या. त्यामुळं डबल त्रास द्यायला बघते. त्यावेळी त्याला तिथनं लांब घालवायचं का जवळच ठेवायचं आहे? काय करायचं आहे? लांब घालवायचं आहे. लवकर फरक पडावा कुणाला वाटतंय का लेट पडावा? लवकर पडावा ही बी अपेक्षा आहे त्या. आता ही जर पाहिजे असेल तर आपण त्या शक्तीला घालवायचं म्हणलं तर दांडकं काढून आम्ही बी काय चालत नाही. महाराजांनी बी मारून चालत नाही त्याला. फक्त त्याला एकमेव तुम्हीच बाजूला करता आणि तुमचं कुटुंब करू शकतं. ती कसं करू शकतंय की आज नामस्मरण. फक्त या कलियुगात उद्धार नामस्मरणानं होऊ शकते. नामस्मरणात किती मोठी शक्ती आहे युट्यूबला बघा. इथं आज तुम्हाला मी दाखवू बी शकतोय. का तर नामस्मरणाची पॉवर काय असते. ज्यावेळी आपलं नामस्मरण होतं चालू त्यावेळी वलय बनतं. वलय म्हणजे काय बघितलंय का कधी अध्यात्मात? तर मी सांगतो थोडक्यात.
आता काय लोक मुलं असते ती माहीत नसते वलय म्हणजे काय. त्याचं उदाहरण म्हणलं तर आता या अगरबत्त्या 2 लावल्या, त्या धूर कुठे दिसतोय एवढाच आहे. 100 अगरबत्त्या लावल्यावर धूर कुठे वर जाईल, सगळीकडे फिरणार, मंडपापर्यंत आत बी बाहेर बी इकडं तिकडं जाईल. ही तर बरोबर आहे का. तसं जसं तुमच्या घरातली सगळी माणसं नामस्मरणाला करतील, जेवढं करतील तेवढं वलय निर्माण होत असतं ह्या धुरासारखं अध्यात्माचं. आणि जेवढं वलय वाढत तेवढी ती शक्ती बाजूला 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 जात असते. जेवढं तुमचं वलय रोज वाढत, रोज सकाळ संध्याकाळ नामस्मरण करायचं. तुमच्या नामस्मरणाला काळ वेळेचं बंधन नाही, प्रत्येकाने वेगवेगळं केलं तरी चालतंय. अभिषेक मात्र सगळ्यांनी एकत्रित करायचा आहे, नाहीतर सगळं तुम्ही खर्चीला जेवण खाणं सोडायचं आणि नामस्मरणाला आपलं बच्चेला सकाळी. तर तसं कोण करू नका. आम्हाला इथे विचारायला माणसं येतील की हे कुठला नियम आहे. तर जेवण खाणं स्वयंपाक पाणी आधी मुलाबाळांचं काय असेल ते प्रपंचातलं तुमचं करून रोज सकाळ संध्याकाळ नामस्मरण केलं पाहिजे. आता शारीरिक व्याधी कुणाला हात वर करा जरा. ठीक आहे. शारीरिक व्याधीवाल्यांच्यासाठी आणि मानसिक त्रास असणाऱ्यांसाठी आपण काय करायचं आहे, वैयक्तिक बी उपाय करू शकताय. वैयक्तिक कोण कोण करणार आहे जरा हात वर करा. स्वतःपुरतं, कुटुंब पाळत नाही ना, ठीक आहे, स्वतःपुरतं तुम्ही करू शकताय. तर स्वतःपुरता करताना स्वतःपुरताच विचार करा, कुटुंबाचा विचार करू नका. करा, पण त्याला जर त्रास व्हायला लागला तर तू लाईनीत बस, त्याशिवाय तुला डॉक्टर करून काही उपयोग होणार नाही. आणि होऊ द्या, बघावी की शक्तीचं शारीरिक त्रास कसं असते ते. हे मी उदाहरण देतो, एक तुम्ही लक्षात ठेवा. आपल्या माणसाला त्रास व्हायला लागला की तशा माणसाला की आपण दवाखान्यात घेऊन जातो. 100 रिपोर्ट काढा, त्याचं 100 रिपोर्ट नॉर्मल येणार, कुठलाही दोष येत नाही. मग डॉक्टर सुद्धा म्हणते की ही मुद्दाम व्यक्ती करतोय, तर मुद्दाम करत नाही. या शक्तीचा इफेक्ट काय असतंय की आज डोकं दुखवतोय, डोकं दुखायला लागलं की आपण लईच जास्त प्रमाण वाढलं की सिटी स्कॅनला घेऊन जाते. डॉक्टर सांगते सिटी स्कॅनला नेलं की ते मशीनमध्ये नेलं की ते तिथलं प्रभाव काढतं, डोकं थांबवतं. त्या मशीनवाल्याला माहित नसतंय आणि पुन्हा पोटात सोडतंय. डोक्याचा रिपोर्ट नॉर्मल येतो. पोटात सोडलं की इतकं पोट दुखतं की शेवट एंडोस्कॉपी पर्यंत जाते. ती डॉक्टर सांगते की एंडोस्कॉपी करा, जावा MRI करा. जरी सगळं इथलं जर एंडोस्कॉपी केलं तर पोटात ज्यावेळी करायचं असतं त्यावेळी पोटातलं काढतंय, छातीत सोडायला चालू करतंय. असं एक झाली की दुसरी झाली की तिसरी भावना निर्माण होत असते. ही वाईट शक्ती अतृप्त आत्मा कार्य करू शकतो. म्हणून रिपोर्ट जर तुमचं 100 नॉर्मल येत असेल आणि जर त्रास असेल तर ह्या वाईट शक्तीचा त्रास आहे म्हणायला हरकत नाही. विज्ञान सायन्स मान्य करायचं आहे. एखाद्याला बाबा खरंच त्रास असेल, कुठं रक्तप्रवाह थांबत असेल, काय असेल तरी बी आपण मान्य करायचं आहे की शिर चोकअप होती, ह्या गोष्टी बी आपण मान्य करायचं आहे. नुसतंच आपण ह्या आसुरी शक्तीचा आहे असं बी म्हणू शकत नाही. पण रिपोर्ट जर तुमचं 100% नॉर्मल येत असतील 100, तर मात्र या शक्तीचा आहे म्हणायला काय हरकत नाही. तर त्या शारीरिक व्याधी असणाऱ्यांना लवकरात लवकर मोकळं व्हायचं आहे का, तर 50% फरक तर इथंच महाराजांच्या कृपेनं जाग्याला होईल. राहिलेला 50% तुम्ही करून घ्यायचा आहे. ती बी तुम्ही साधनेनं करून घ्यायचं आहे. मनशांती जर पाहिजे असेल तर तुम्ही करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण काय करायचं, वैयक्तिक मार्ग. ह्या अभिषेकचा विषय सोडा, तुम्ही डोक्यात घेऊ नका. तुमच्या घरात मूर्ती नसली, फोटो नसला तरी बी चालेल, काही अडचण नाही. फक्त तुम्ही स्वतःपुरतं सुधारा. स्वतः काय करायचं, अगरबत्ती हे ताट घ्या, एक स्टीलचं अगरबत्ती स्टँड असते आपल्या घरात, 2 अगरबत्त्या लावायच्या. त्या फक्त 2 अगरबत्त्या लावा. जिथं तुमचं देवघर असेल किंवा वैयक्तिक मार्ग करणाऱ्यांना आपण ड्युटीवर असलो, कामावर असलो, एखादा ड्रायव्हर असेल तर कॅबिनमध्ये तुमच्या केलं, कुठेही नामस्मरण जसा वेळ मिळेल तसं आपण अगरबत्त्या 2 लावायच्या आणि असं ठेवायचं समोर अगरबत्त्या. हे अगरबत्त्या ठेवून आपण देव माझ्या समोर आहे आणि मी देवाच्या समोर आहे ही भाव ठेवून नामस्मरण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त बी म्हणू शकता. ते बी नाही आलं तर नुसतं दत्त 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 मात्र म्हणायचं आहे. 2 अगरबत्त्या लावल्यापासून संपेपर्यंत नामस्मरण करावं लागल. जमल का? अगरबत्त्या माळावर करायला बंधन नाही. आपण माळावर करतात का नामस्मरण? कोण माळावर करायला बंधन नाही, पण माळ फिरवल्यावर वर लक्ष जातंय. किती माळा झाल्या ही मोजण्यात लक्ष जातंय. मनी मोजण्यात आणि माळ मोजण्यातच लक्ष जातंय. म्हणून लक्ष विचलित होणे म्हणून अगरबत्त्या हे साधन ठेवायचं आहे आपण. आणि अगरबत्तीचं भस्म हे आपल्याला थोडक्यात मेडिसिनचं काम करतं. म्हणून अगरबत्त्या लावा. आणि अगरबत्त्या लावल्यानंतर
सारख्या संपते का काय डोळं उघडून काय बघू नका, आणि रागानं तर अजिबातच बघू नका. लवकर संपना म्हणून रागानं बघून काय संपणार नाही. फक्त 1, 2, 4 दिवस तुम्हाला त्रास होईल. त्यानंतर एकदा नामस्मरणात तुम्ही आला की अगरबत्त्या कधी संपली ही सुद्धा तुम्हाला करणार नाही. फक्त देव समोर आहे की मी देवाच्या समोर आहे ही भाव ठेवा. आणि ज्यावेळी तुम्ही अंतःकरणातलं नामस्मरण करता त्यावेळी ह्या अगरबत्तीचं जी भस्म साठतंय त्या भस्मात फार मोठी शक्ती येत असते. आणि ह्या शक्तीचा उपयोग आपण शारीरिक व्याधीसाठी स्वतःसाठी करा. कोणतर मुलगी करत नाही मग मुलीला देतो, बायकोला देतो, माझ्या मालकाला देतो असं कोणी म्हणू नका. वैयक्तिक करणाऱ्यांना वैयक्तिकच राहील. दुसऱ्याला दिला तर त्याचा त्रास तुम्हाला सोसायचीच गरज असेल किंवा इच्छा असेल तर तुम्ही ठरवू शकता. पण वैयक्तिक खाणारा पिणाऱ्याला तर अजिबात ठरायला सुद्धा देऊ नका. तर हे ह्याचं पाणी घ्या फुलपात्रात, अर्ध पहिला घ्या पाहिजे तेवढं, एवढंच भस्म चिम्मटभर लावलंय बघा. याला मिसळा. जर कमी वाटलं कुणाला तर ओल्या बोटाने एकदा असं थोडंसं न कळत टच करायचा की बघा धरलंय, एवढंच मिसळा. आणि तुम्ही नामस्मरण केल्यानंतर 2 अगरबत्त्या संपल्यानंतर भस्म पाण्यात मिसळून फक्त असं धरायचं आहे तुम्ही. आणि देवाला विनंती करायची की प्रभू माझी शारीरिक व्याधी पूर्ण नाहीशी व्हायसाठी, मानसिक त्रासातनं मला निघायसाठी आपल्या कृपाशीर्वादाची दिव्य शक्ती यामध्ये प्रदान करा, द्या. ही नम्र विनंती. एवढी विनंती करा, नमस्कार करा तीर्थाला आणि ही प्या. जिथं देव तुमचं गाणगापूरला असतो तिथे गाणगापूरला तुमची विनंती पोचते. एक नामस्मरण केलं तर दत्त महाराजांना पोचतंय. फक्त आपण पवित्र असलो तर, नाहीतर मांसाहार मद्यपान करून कुठलेही काय उपयोग होत नाही. मोबाईलमध्ये कार्ड नाही आणि मोबाईल आहे, काय उपयोग आहे का? पवित्रपणात जर नसेल, पवित्रपणाचं कार्ड जर आपल्या शरीरात नसेल तर आपलं कॉन्टॅक्ट देवाशी होणार नाही. थोडक्यात गणित लक्षात घ्या, काय जास्त सांगायची गरज नाही, सुज्ञायचा तुम्ही. तर ही मात्र नामस्मरण सकाळी करून तीर्थ घेतलं तर संध्याकाळपर्यंत 12 तास तुमचं कार्य करतंय रक्षण करायचं. आता 12 तासात तुम्ही जर संध्याकाळी नामस्मरण करून जर तीर्थ घेतलं तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सांभाळते ती महाराज. जेवण किती टाइम जेवतो आपण? कमीत कमी नाश्ता बिष्टा मध्ये असतोय, पण 2 टाइम जसं जेवण गरजेचं आहे तसं नामस्मरण सुद्धा 2 टाइम करणं गरजेचं आहे. 1 टाइम केलं तर सकाळचं चांबल रात्री दुखायला चालू होईल किंवा रात्री गेलं तर सकाळी दुखल, ते तुम्ही ठरवा. 2 टाइम नामस्मरण करून 2 टाइम तीर्थ ही घ्यायचंच आहे. तीर्थ नाही घेतलं तर काही उपयोग होणार नाही. हे मात्र तीर्थ म्हणजे कसं आहे की आपल्या पोटात दैवी शक्ती परमेश्वराची तीर्थाच्या रूपातनं जात असते. एवढाच भाऊ यामध्ये. आता नामस्मरण जसं तुमचं होईल तसे ती शक्ती बाजूला जात्या. जेवढं तुमच्या घरात अभिषेक होतील, नामस्मरण होईल, तेवढ्या शक्त्या जेवढ्या बाजूला जातेल्या तेवढ्या तुमच्या घरात सुख, समाधान, शांती यायला सुरुवात होईल. जसं जसं वाढल तसं तुमच्या जे थांबलेली काम आहे ती मार्गाला लागतील आणि महाराज स्वतः कृपा करत असतील. हे कंटिन्यू मार्ग ठेवला तर ह्या शक्त्या काढायची गरज नाही. कायमस्वरूपी तुम्ही भक्ती मार्गात राहा. का तर महाराज हे आपल्याला आयुष्यभर पाहिजे ती आपलं कुटुंब सांभाळते. त्यातनं जर कुणाला त्रास होत असेल, आता बघताय संचार बाधित लोक असते ते सगळ्यांना त्रास होतो. जर ह्या शक्त्या काढायच्या म्हटलं तर एवढे काही इथं आम्ही देवऋषी नाही की बाबा अंगारा दिला पटदिशी संपवली. जर ह्या शक्त्या काढायच्या असेल तर 1-2 शक्त्या 2-3 शक्त्यापर्यंत आम्ही आठवड्यातनं 1च दिवस ते महाराजांच्या समोर त्याचं निवारण करू शकतो. आणि हे निवारण करायचं म्हटलं तर आज माणसं 500 तिथे आणि माणसं शक्त्या तर 3 की कसं करायचं गणित. तर इथं जर शक्त्या काढायच्या म्हटलं तर इथं काहीतरी नियम लावलं पाहिजेत का नाही? पाहिजेत का नको? का उजाव घर तुम्हाला ती बी करून बघितलंय. आधी सगळं करून दुनियादारी बघितली. लोकांच्या घरात जाऊन शक्त्या संपवल्या पण लोक दत्त जयंतीला सुद्धा आली नाही. ती एवढे महामूर्ख लोक भेटल्यामुळं आता ही नियम असं जे लागत गेलं की ही शक्त्या काढायचा विषय सुद्धा पुढं गोल होत जाईल मला म्हणायला लागेल. का तर एवढं लोकांना उपकार करून सुद्धा लोक दत्त जयंतीला सुद्धा आले नव्हते. त्यामुळे पुन्हा ही नियम चालू झालं की पहिलं 15 गुरुवार करा, 10 गुरुवार करा, 20 गुरुवार करा. आता जवळजवळ 40 गुरुवार भक्ती मार्ग केल्यानंतर जर कुणाची शक्ती काढायची असेल तर त्या माणसाचं इथं कार्य कर्तव्य काय करतो, इथं मदत कुठली करतो? का तर ही गाडा चालवायचा आहे. तुमचं कुटुंब चालवायचं असलं तर घर सगळं परिस्थिती तुमची सगळी घरातली माणसं काम करते की सगळे आर्थिक बाजू करतायचा, सगळं करतायचा. घर चालवायला जसं लागतंय तसं ही दत्त परिवार चालवायचा आहे मला. त्यामुळे जर कुठला माणूस मदत करत असेल तर मात्र त्याच्या शक्तीचा आम्ही या ठिकाणी विचार अवश्य करू शकतो. आता
हे परिवार चालवणं म्हणजे कसं आहे की इथं आलंय बाबा कुणाला तू आत्ता एवढं अमकं दिन तमकं दिन मी शक्ती काढतो असं कुणीही समजू नका. समजा जर अभिषेक बिन करता जर तुम्ही म्हणता की बाबा ठीक आहे मला इथं मोठी देणगी द्यायचं आहे, करोड रुपये द्यायचा आहे की आणि माझी शक्ती तेवढी संपवा, शक्ती निघत नाही आणि काढली बी जात नाही, पैशाला व्हॅल्यू नाही. तर असं जर असतं तर आतापर्यंत बंगल्यावर बंगलं बांधत गेलो असतो. फक्त भक्तीच्या माध्यमातून जर तुम्हाला त्रास होत असेल आणि जर तुमचा व्यवस्थित भाव इथलं या क्षेत्राबद्दल असेल, जर मदत करायची वृत्ती असेल एखाद्याची की बाबा चांगला योग्य कार्य होतं इथं, योग्य मार्गाला पैसे जाते तर मात्र त्या माणसांची शक्ती काढायला तयार आहे मी. ती बी आधी 40 भर अभिषेक झाल्यानंतर तोपर्यंत अभिषेकात शक्ती काढली जाणार नाही. त्यात बी तुम्ही आला कधी मदत केली काय केलं तर त्याचा सेवेचं मोजमाप मात्र केलं जातंय. तुमची सेवा कशी झाली ही इथं बघितलं जातं. शक्ती काढायचं म्हणजे अगोदर तुमचे झालीत का अभिषेक 40 हे पुतण्याकडं बघितलं जातं आणि मग होय म्हणून सांगितलं जातंय आणि त्या दिवशी तुमच्या कुटुंबाला बोलवलं जातं आणि त्यावेळी सगळ्यांचं इफेक्ट शारीरिक त्रास असेल तर आधी सोडला जातो त्यांच्यावर, पुन्हा त्याच्यावर काढला जातो. म्हणजे शक्ती आले का हे समजतं आणि त्यानंतर मग ही शक्ती संपवली जाते. म्हणजे शक्ती आले का ह्याची जाणीव करून दिली जाते. आता शक्ती एखादी संचार होतो, याचं उदाहरण मी सांगतो. संचार होणाऱ्याने लाखो करोडो रुपये खर्च केलेला असतंय पण हे काय थांबत नाही. मानसोपचार तज्ञ आहेत पण त्यांचं कसं झोपच्या गोळ्या, झोपची इंजेक्शन, ह्या गोळ्या कुठेवर खायचा जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत खाणं गरजेचं आहे. इथं काय नाही, फक्त या मानसोपचार तज्ञापेक्षा आज करून काय काय मानसिक बी त्रास असेल त्याने अवश्य मानसोपचार तज्ञात जाऊ देते, त्याबद्दल मला दुःख नाही. पण शक्ती बोलत्या मी याला घेऊन जाणार, मी याला सोडणार नाही, आज मी हे करतो म्हणून करणार, ही जर कार्य होत असेल तर मात्र त्या व्यक्तीने अवश्य विचार करावा आणि केल्यानंतर बी भक्ती मार्गात का राहायचं. शक्ती काढली आज आम्ही आणि उद्याच्याला आज ती सांगते शक्ती की माझं नाव बाबा नाव अमका अमका आहे आणि मी याचं घर उद्ध्वस्त करायला ठीक आहे. त्या शक्तीला आम्ही संपवल्यानंतर ती व्यक्ती क्लिअर मोकळी होत्या. क्लिअर मोकळी झाली की ती तुम्ही राहताय त्या घराच्या समोरच जवळच आसपास असते ती माणसं. तुम्ही क्लिअर राहिलेलं लगेच त्यांना कळतंय. दिसणार का नाही तुम्ही की जे धडपडत होतं, पडत होतं, दारू पित होतं, दंगा करत होतं, हे सगळं थांबलं, ही नीट वर धंद्याला लागलं, व्यवसाय करतंय म्हणलं की त्याच्या डोक्यात लगेच येतंय. ते पुन्हा जातंय मांत्रिकाकडे पुन्हा प्रयोग करतंय. जर तुम्ही भक्ती मार्ग सोडला तर आम्ही सुद्धा तुम्हाला थांबवू शकत नाही. आणि भक्ती मार्ग का कंटिन्यू करायचा का तर ही माणसं जर वारंवार जर शक्ती सोडत असतील, दुश्मनी लोक करणारी भरपूर आहे ती. आम्ही आता एक बारामतीची आहे शक्ती, आता मला वाटतंय की बारामती नाही कुठले होते इंदापूर, ती परवा फोन आलता बघा, सातारचे आलेत काय खाली द्या, तर त्यांना फोन गेला की म्हणले काका शक्ती आल्या, वडिलाला पाहिजे तेवढं मारले त्या पोरानं. पिक्चर मध्ये काम करायचे पोरग होतं, उंची थांबवल्या, त्याचं ऐका युट्यूबला पुढच्या गुरुवारचा भाग कधी जर बघत जावं भाग इथनं पुढे युट्यूब, तर ती शक्तीनं इतकं मारलं की शेवट मला फोन आला आणि ती शक्ती बोलत होती, तू म्हणली मला काय करणार आहेस म्हणली आणि तू समजत असेल मी साधा आहे, मी साधं नाही म्हणला, अनेक शक्तीची एक शक्ती करून मला पाठवलंय आणि तुझा देव काय कोणच मला थांबवू शकत नाही. एवढं चॅलेंज मला फोनवर दिलं मी पूजा करताना. कालच फोन आलता नाही का, काल का परवा दिवशी आलता. तर त्याला सांगितलं बाळा म्हणलं आता अमावस्या लागल्या म्हणलं आणि तुझ्या उड्या चालू आहे त्या म्हणलं. आज इथं संपवायच्या बाबतीत जर म्हणलं त्याला स्पष्टपणे बोललो या, तुम्ही काचच्या बाटलायसा म्हणलं आमच्या समोर आणि काचच्या बाटल्या फोडायलाच आम्हाला महाराजांनी ठेवलंय. तर म्हणला मी टणक बाटल्या आहे, टणक बाटली असली तर याला 2च गाव करीन म्हणलं, एक याला लागतोय तुम्हाला 2 करीन म्हणलं. आणि महाराजांच्या पुढं आमच्या पुढे जायची हिंमत नाही. बघा म्हणला त्यानं चॅलेंज दिलं, तुझं बाळ आहे म्हणला बघ काय करतो. त्या शिवदत्त म्हणून आहे, बघितलंय का तुम्ही युट्यूबला, 191 भागात आहे शिवदत्त, ही दत्त महाराजांचा हित ही जी आहे. आता ही गुरुमार्ग महाराजांनी या गुरुपौर्णिमेपासून दिलाय. आम्ही म्हणत नाही आम्हाला कुणाला गुरु करा, पण ह्यातला मार्ग हा अखंड किती कालावधी ही मी काय सांगू शकत नाही, एवढा ज्ञानी मी नाही. पण आज आम्हाला गुरुपद महाराजांनी दिलंय. त्यानंतर ही गुरु परंपरा या ठिकाणी दत्तप्रभूंना चालवायची आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या नंतर संतोषची व्यवस्था केली आणि संतोष नंतर त्याला होणारा पोरगा व्हायच्या आधी महाराजांनी भविष्यवाणी केली की ह्या मार्गाचा सारथी होणार आहे आणि तो मुलगा दत्त जयंतीला जन्माला आला गेल्या वर्षी. आता मला वाटतं 10 महिने झालं आणि त्या मुलाला आता त्याचे पारख बघा युट्यूबला येईल भाग थोड्या भागात
वर्षाचं पोरग हुस्तर जर शक्तीला लावलं हे कोण आहे तर ते सांगत्या हे दत्त महाराजांचा अंश आहे आणि हे दत्त महाराजांचा मोठा कार्य करणारा पुढं भविष्यात मोठा माणूस आहे. महाराजांच्या त्या मुलाच्या समोर शक्त्या येऊ शकत नाही. त्या एवढी पावर ह्या ठिकाणी दत्त महाराजांनी निर्मित केल्या. आज डोळ्यावर जे दिसतंय ते सत्य माना, का तर भगवंत काय करायला लागली ती, काय द्यायला लागली ती, ही कुणासाठी करायला लागली ती, या जगाच्या उद्धारासाठी करायला लागली ती. आज एवढ्या एवढ्या मुलाची निर्मिती केलेली आहे तिने. आज आम्हाला प्रपंचातनं काढलं पण संतोषला प्रपंचात ठेवून आणि त्यांचा पोरगा बी आज त्या मार्गाला घेतलेला आहे. म्हणजे गुरु परंपरा चालू ठेवून जगाचं कल्याणाचं कार्य राहायचं आहे. त्यामुळे तुम्ही जिथं सांभाळून राहशील या छत्राशी तेवढं तुमचंच कल्याण आहे. आम्ही म्हणत नाही की तुम्ही वारंवार या, इथं गर्दी नको म्हणतो मी. एकदा गेलं की तुम्ही तुमच्याच घरात भक्ती मार्ग करायचा आहे. वारंवार या, हेलपाट घाला असं आमचं मत नाही. पण ज्यावेळी तुमचं चांगलं होईल भक्ती मार्ग करून त्यावेळी मात्र आपण इथं मदत करायला, सेवा करायला यायला काय हरकत आहे का? सेवेकरी म्हणून यायला हरकत नाही. आज इथं असंख्य आमची सेवेकरी आहेत. ही माणसं ही पगाराची माणसं नाही, ती कुटुंब उद्ध्वस्त होणारी वाचलेली ती आणि स्वतःचं कुटुंब वाचवून अनेकाची उद्ध्वस्त होणे म्हणून ही सेवेकरी काम करते. ती पदार्थ तेल टाकून आज 110 रुपये तेल झालेलं असताना टाकून इथं येऊन सेवा करते. ती रात्रंदिवस पाहिजे ते कार्य करणारी सेवेकरी आहे ती. त्याचं मात्र आपण सुद्धा गांभीर्याने घेतलं पाहिजे. आज इथं पैशाचा विषय ठेवला, आज एखादी शक्ती संचार होत्या सुशिक्षित अमेरिकेला सुद्धा आहे संचार होणारी. तू चांगलं झाल्यानंतर काय देतोस बोल, आत्ता ऍडव्हान्स दे आणि झाल्यानंतर निम्म दे. तिथं ढीग लावलं असतं पैशाचं. एवढं सुद्धा चॅलेंजचं कार्य मी करू शकतोय. पण मला पैसा नको आहे, मला अध्यात्म लोकांच्या पर्यंत पोहोचवायचा आहे. मिळवाय गेलं तर तुम्हाला मदत करा म्हणायची गरज नाही. आज इथं का चालवायचं आहे, तुम्हाला का मागायचं आहे, का मदत करा म्हणतोय, तर मला राजकीय क्षेत्र जे मांसाहारमध्ये पानातला आहे ती अशा लोकांचं मला पैसे दिलं तरी घ्यायचं नाहीत. म्हणून आपल्या भक्तांच्या माध्यमातून सात्विक भक्तांना अन्नदान चालवं, तिथली सोयी सुविधा व्हावी. आज ही जागा आज तिकडे बघताय तुम्ही, चालत जावं लागतंय. तिथं अडचणी यायच्या, एवढी एवढी वाट ठेवल्या, बघितल्याचा कशी प्रॉब्लेमच्या निर्मिती झाल्या. आज ही 3 एकर आपलं आहे, महाराजांच्या कृपेने पूर्वीचं घेतलेलं आहे. आमचं आहे ती महाराजांचं म्हणतो आम्ही आणि महाराजांचं आहे ते आमचं म्हणणारी माणसं आहे आम्ही. आज महाराजांच्या कार्याला डोक्यात एका क्षणाचा विचार न करता हा या व्यवस्थित इथं करूया म्हणलं. आज 3 एकर सुद्धा आपल्याला कमी पडेल असं दिसतंय. आज माणसं कमी बोलवलीत तुम्हाला का, तर दिवाळी प्रत्येक जण लवकरात लवकर पोचायला पाहिजे आणि आम्हाला बी दिवाळी सगळ्यांना भक्तांना सेवेकरांना बी जायचं आहे. म्हणून माणसं हजारानं माणसं व्हायला लागली तर ह्या गाड्या लावायला सुद्धा ही 3 एकर जागा आपल्याला पुरत आहे. म्हणून पुढं भविष्यात जर आपल्याला अडचणी निर्माण होऊन येत्या, म्हणून जर आपल्याला कुणीही चांगलं झाल्यानंतर जर तुम्ही फुल नाही फुलाची मदत जर करत गेला तर आज आपल्याला जमीन म्हणा, जागा म्हणा करून की पुढच्या भवितव्यात अनेक कुटुंबाला तुमच्या अनेक पिढ्यांना उपयोग यावी म्हणून ही व्यवस्था करायची आहे. आज आमच्यासाठी कुठलीही करायची गरज आम्हाला नाही, का तर आमचं अस्तित्व शून्य आहे. आमचं काय आहे, आता मुलगी होती संपली, मंडळी संपल्यामुळं वडील संपली. माझ्यासाठी स्वतःसाठी म्हणून मला काय करायची गरज नाही. मला देव आहे माझं देव आणि मी, बस ह्याच्यापेक्षा दुसरं काही आमची इच्छा नाही. पण चांगलं झाल्यानंतर जर आपण फुल नाही फुलाची मदत केली तर इथं सोयी सुविधा निर्माण होतेल्या ह्याचं भान मात्र तुम्ही ठेवा. नको त्या देवदेवरशाला फसू नका. चांगलं झाल्यानंतर इथं मदत मात्र अवश्य करा, ही नम्र विनंती. आज इथं संचार कुणाकुणाचा होतोय त्याने हात वर करा. संचार म्हणजे शरीरात येऊन बोलतय. शक्ती बोलते का शरीरात येऊन? नुसतं ते असं हालतय करतय असं येऊ नका. कुणाचा होतोय त्याने इथं यायचं आहे. फक्त ज्यांचा संचार होऊन बोलतोय घरात त्यांचीच व्यक्ती इथं यायचं आहे. बर बर नाही नाही असू दे, घेतो की हा एक माणूस आहे ती घेतो. संचार कोणाचा होतोय का नाही? घरात होतोय का? ये पुढं मग. कुणाचा संचार होऊन घरात शक्ती जर बोलत असेल तिथंच बसू द्या, तिथंच बसू द्या. अजून काय आता थोड्या वेळात नामस्मरण चालू होतं, या आरती चालू होत्या. म्हणजे गाणगापूर सारखे देव आहेत का आणि देवी कृपेनं संचार होतो का हे बी इथं बघायला मिळेल तुम्हाला. बसा खाली, बसा तिथं. झालंय का? आणि कोणाचा नाही ना? काय? हा, आणि एक महत्वाची सूचना आहे घ्या.
की आज आपल्या घरात अभिषेक चालू केलं की अजून 10-15 मिनिटं वेळ आहे आपल्याला. नामस्मरण झालं की जवळजवळ सगळं कार्यक्रम होते. शारीरिक व्याधीचं बी कार्य बोलत आहे. ज्यांना संचार होतोय त्यांनीच बसा माऊली, बसा इकडे. बाकीचे बसू नका, येऊ नका. ज्याला संचार मावशी ते बसवा. काय कुठलं गाव तुमचं? कर्जत. बसा तुम्ही, बसा तुम्ही. आणि इथं लक्षात ठेवा, त्या ज्या शक्त्या संचार झाल्या तर हे आमचे सेवेकरी मुख्य आहेत. त्यांनी ज्या पद्धतीत सांगतील त्या पद्धतीत तुम्ही हाताळायचं आहे. लक्षात आलं का? हो, हे तुम्ही त्याला सांगा, जरा मदत करतील. जर तिथं संचार बिंचार झाला तर कसा कांबळा बिंबळा टाकायला लावा. तुम्ही नुसतं करून घ्या काम, चालतंय. ठीक आहे. हा, आता अभिषेक चालू झालं की आपल्या घरात सुतक येतं. जरा खाली तर बसा, नाही तर हे करा, बसून तिथंच बसा. खाली बसा पडदिशी. मावशी खाली बसा. आता अभिषेक चालू झालं की तुमच्या घरात आपलं खंडन होतं. काय होतंय? भावकीतला माणूस वारला की काय येतंय? मग आता अभिषेक काय करायचं? काय करणार? बंद करतोय आपण, करता येत नाही. तर सुतकाचा आणि देवाचा कोणताही संबंध येत नाही, हे लक्षात ठेवा. काय काय टिपाय त्या जगाच्या विरुद्ध बी जरा जावं लागतंय. नुसतं एक मेंढरू गेलं की त्या मेंढराच्याच पाठीमागे जावा असं करू नका. शास्त्रात बी बघा आणि व्यावहारिक दृष्ट्या बी बघा. आज अभिषेक जर बंद केला तर महाराज यायचं थांबते ती आणि शक्ती पुन्हा आपल्यात येते. नामस्मरण बंद झालं की शक्ती वाटच बघत्या. तुम्ही बंद कधी करताय आणि तुम्ही चुकताय कधी, एवढंच फक्त बघत्या. जर आपला भावकीतलं सुतक म्हणजे कोण माणूस मरतात ठरलेली गोष्ट आहे. जन्म आहे तिथं मृत्यू आहे. मृत्यू झाला भावकीतला की मग 14 दिवस अभिषेक बिभिषेक सगळं बंद करणार. त्यावेळी मात्र ती शक्ती येणार. तर इथं महत्वाचं लक्षात घ्या की आई वारली, एखाद्याची आई वारली तर मुलगा किंवा मुलगी जेवायचे थांबत्या का संध्याकाळी? जेवत्या. किंवा मुलगा वारला तर आई कुठलीही थांबत नाही का, तर या 8 तासाच्या वर दम काढत नसतंय. हे आपण सगळे व्यावहारिकरित्या सगळं चालतोय. फोनवर बोलायचा कोण थांबलाय का 14 दिवस? हो, कुठलं कार्य प्रपंचातलं थांबवता का? फक्त देवच तेवढं 14 दिवस पारूच ठेवता. हे कुठल्याही शास्त्रात सांगितलं नाही. हा ठीक आहे, आज एखाद्याच्या घरातच घटना घडल्या, त्याच्यात 3 दिवस आम्ही ठीक आहे, माती ऊस तर आपल्याला काय हालचाल करता येत नाही, पाहुणे पै तिथे ठीक आहे. 4थ्या दिवशी जर गुरुवार आला त्या परिवारात मृत्यू अटळ आहे. 4थ्या दिवशी अभिषेक बेलधडक घाला आणि बेलधडक अभिषेक घातल्यानंतर महाराजांना विनंती करा की देवा आमच्या गेलेल्या माणसाला उच्च कोटीची गती प्राप्त करून द्या. कोण नावं ठेवल का? मागताना सुद्धा आपण त्या आत्म्याच्या उद्धारासाठी मागा. कोणीही नावं ठेवणार नाही. जर तुम्ही सुतक पाळलं तर शक्ती ज्यावेळी त्रास देईल त्यावेळी भावकी तिथं येणार नाही. याचा मात्र अभ्यास करा. विशेष महत्वाची सूचना की अभिषेक झालं की आपल्या घरात कुटुंबात माता भगिनीला प्रॉब्लेमच्या गोष्टी असतात, त्या अडचणी असतात, त्यावेळी मात्र ज्यांना अडचण येईल माता भगिनींना त्यांना फक्त बाजूला राहू दे. बाकीच्यांनी सगळ्यांनी अभिषेक करायला हरकत नाही. त्यांनी नामस्मरण केलं तर चालतंय. फक्त माता भगिनींना माझी विनंती आहे की तुम्ही 4 दिवस तीर्थ तेवढं घेऊ नये, एवढी नम्र विनंती आहे. बाकीचं तुमची कुठली अडचण भक्ती मार्गाला नाही. देवानेच निर्मिती केलेली असत्या. महिलांना बी तेवढंच अधिकार आहे ते, पुरुषांना बी तेवढंच अधिकार आहे ती. स्त्रियांनी अभिषेक करू नये, पुरुषांनी करू नये असा भेदभाव काही शास्त्रात महाराजांनी सांगितलेला नाही. फक्त शुद्ध असलं पाहिजे एवढंच आहे, बाकीचं काय नाही. फक्त आत्मा म्हणूनच देव आपल्याकडे बघत असते. स्त्री पुरुष असा भेदभाव काय ठेवलेला नाही. फक्त अडचणीच्या दिवसात 4 दिवस तीर्थ कोण पिऊ नका. त्यातनं तुम्हाला काही त्रास वाटायचा लागला तर महाराजांना नुसतं हात जोडून विनंती करा की देवा माझा त्रास थांबवा. महाराज एका क्षणात तुमचा त्रास थांबवतील. ह्याच्यापेक्षा आणि काय करायचं? ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या आता शक्त्या जे हे आता बघताय तुम्ही, हे आता बसलेली माणसं आहे ती काय अजून पहिल्यांदाच आलाय का सगळी? तुमचं गाव कुठलं आहे? हा, नाशिक. तुमचं कर्जत. तुमचं पुणे. शिक्षण किती झालंय? हा, अभिषेक चालू आहेत का? झाली ती. शिक्षण किती झालंय तुमचं? तुमचं शिक्षण किती झालंय? बीएससी झालेले आहे. काय अडाणीच लोक आहे ते, असं समजू नका तुम्ही. मनात ते म्हातारे माणूस आहे, तालात होत असेल. बीएससी झालेले आहे. अगदी
PSIची MPSC ची परीक्षा देणारी सुद्धा संचार होती ती. आता काल एक मिलिटरी मॅन आलता, येईल बघा व्हिडिओ त्याचा, काहीतरी होईल. तुमचं गाव कुठलं? मंचर, हे आपलं पुणे, राजगुरुनगरच्या पुढं भीमाशंकरकडे जाताना ती. तुमचं गाव मुळशी? हा, कुठला तालुका? पाटण तालुक्यात. ठीक आहे. आता हे संचार होतोय म्हणते ती, पहिल्यांदाच आलेली आहे ती, हे येऊन गेली. ते जरा कमी झालंय का? हे चुकून आहे बरोबर. जरा या तुम्ही पुढे या. ऐकलं का? मुक्ती पाहिजे म्हणते. जरा तुम्ही काय करताय? कोण आहेत तुमच्या? तुमचं गाव कोणतं? आमचं लातूर आहे. लातूर. पुण्याला कसे म्हणले म्हणजे? राहतो सध्या पुण्यात. राहताय. तुम्ही काय सर्व्हिस करताय? मी याच्यामध्ये इंडस्ट्री सर्व्हिसमध्ये. इंडस्ट्री सर्व्हिस. त्या काय करत होत्या? त्या काय नाही, हाऊसवाईफ आहे. बर. घरी काम. त्रास पहिला संचार होऊन बोलत होतं का हो सगळं? हो बोलत होत्या. 45 अभिषेक झाले आमचे. आता कधीपासून थांबलंय का भक्ती मार्गानं? नाही, हा भक्ती मार्गाने थांबलाय. 75-80% फरक. 80% फरक आहे. शक्ती काढलेली नाही अजून. आता काय होतंय मग? मुक्ती पाहिजे आता म्हणतोय. मुक्ती पाहिजे म्हणतात, स्वतःच ते म्हणतात. शक्त्या म्हणते त्या मुक्ती पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही म्हणायची गरज नाही, विश्वास ठेवायचा. पण त्या शक्त्या म्हणते त्या की मोराळला एकमेव मुक्ती मिळते. बरोबर आहे का? दुसरं जगात कुठं देतंय म्हणतंय का? नाही नाही नाही. तिथं खोटं काय आहे का? आम्ही विचारतो त्याला, हे सत्य सांगतोय का? सगळ्या शक्त्या सांगते ते. एक शब्द खोटा सांगितला आहे. क्षणा मुक्ती होत्या ते होत्याच. अधिक तुमचं कुटुंब सुखाला लागतंय. मग ही कुणाचं बघितलं जाईल? मदत करणारे. आज एवढं चालवायचं ही साधं गाणं नव्हतं की 3 एकर इथं शेत गेलंय ती जाऊ दे. आज इथं पाणी प्यायचं म्हटलं तर 3 किलोमीटरवरनं पाईपलाईन करून आणलेलं आहे पाणी. नशीब महाराजांनी त्या काळात आम्हाला आपले बुद्धी दिली, केलंय. पण आज एवढी साधनं वापरायला कोण नाही. पण सगळं उद्ध्वस्त झालेलं कुटुंब जगाचं तारायसाठी परमेश्वर आहे ते. म्हणून प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे की बाबांनो, हे तर का महत्वाचं आहे. आपण कुठलीही मदत असू दे, साधी मदत असू दे, पण तेवढी जेवढी करशीला तेवढंच कार्य इथं अपाट वाढेल. हे तुमच्या मत्तेवर बी अवलंबून आहे. नाही झाली तर मग शेवट काय आहे यात या अंजावा. 100चा आकडा राहणार. 1000 करायची आम्हाला बी काही गरज नाही. अपॉइंटमेंट घेऊन आहे तसं चालवणार आम्ही. ज्याकडे सुविधा होत नसतील आणि माणसं बोलवायची म्हटलं तर त्याचं गैरसोय करणं हे आमच्या तत्वात बसत नाही. म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाचा विचार. बरं, मी म्हणत नाही की बाबा आपण सुविधा आता झालाय, पैसे 80% फरक पडलाय. तुम्ही किती वेळा आला? मी इथं एकदाच आलो होतो डिसेंबरमध्ये गेल्या. बरं. तुम्ही अभिषेक करायला सांगितलं त्याप्रमाणे केले सगळे. बरं. आता 45 अभिषेक झाल्यामुळे आपण. बरं. आता म्हणजे तुमची काय इच्छा आहे? म्हणजे कंटिन्यू भक्ती मार्ग ठेवायचा आहे कसं आहे पुढं? हो हो, कंटिन्यू भक्ती मार्ग ठेवायचा. आता 80% फरक पडलाय म्हणल्यावर तुम्ही कुठली इथे एका दिवशी सेवा बिवा काय केली का येऊन कधी? त्या आल्या दिवशीच केली होती सेवा. काय केली ती? 5,000 बरं. 5,000 बांधकामाला. बरं. आणि तेव्हा दत्त जयंती होती ना, तो हा. येऊन गेलता मध्ये? येऊन गेले. असे माणसं असतील तर या शक्त्या काढायला तुम्हाला सांगितलंय का काढू म्हणून? हो हो, काढून ऐकलं का? म्हणजे परस्पर करतोय. आम्ही बी त्या शक्त्या बिक्त्या कोण काय देतोय, पण मदत करणारा माणूस असेल तर मात्र त्याचा विचार करावा लागेल. सगळी जण तर आम्ही भक्ती मार्ग बी फुकट सांगा, जेवण बी घाला आणि शक्त्या बी काढा, हे अशी तत्व होणार नाही. जी मदत कराल त्याचा मात्र कुठं नाही कुठं तर विचार केला जाईल. ती बी 2-3 माणसं पुढं लाखानं होतील. ज्यावेळी आमचं पुढचं कार्य मोठं होईल, आम्हाला शारीरिक व्याधीवर, असाध्य व्याधीवर आम्ही करायचो आहे. म्हणजे आता करोनासारखा काळ आहे. मी म्हणत नाही आता मिळलंय, पण महाराजांना आम्ही मागितलं की असाध्य रोगावर व्हावं. आज तुम्ही करोना आहे, उदाहरण सांगतो. आपण इंजेक्शन घेतलं, वॅक्सिन घेतलं, किती दिवस गेलं, 2 वर्ष सगळी सरकार जागतिक लेवल सगळं संकटात आलं, जगाला संकट आलं. तीच महाराजांना विनंती केली की असाध्य रोगावर निर्मिती होऊ द्या. नुसतं एवढं तीर्थ तुम्ही रिपोर्ट घेऊन यायचं आणि इथलं महाराजांचं तीर्थ घेऊन जायचं, फक्त पाळून भक्ती करतो म्हणून, आणि तीर्थ घेऊन रिपोर्ट चेक करून यायचं. नील रिपोर्ट आला तर आपण भक्ती मार्गाचा किती मोठा उद्धार झाला याचा अभ्यास करायचा आहे. हे जगाचं कल्याणासाठी आहे, पैसे मिळवायसाठी नाही. याचा बी विचार आपण करून चाललं पाहिजे. काय आपली एक महत्वाची सूचना की आपण आता या भक्ती मार्गात आला की आपल्या घरात 3 वर्षानं, 1 वर्षानं, 2 वर्षानं तायाला द्यायचा आहे, मसुबाला द्यायचा आहे, अमक्याला द्यायचा आहे. आहेत का नाही प्रथा? जरा बोला. मग ते कधी सांगायचं का? आम्ही विचारल्यावर सांगायचं आहे. मग ते काय बंद करणार काय? हा? आणि ते देव आल्यावर पुन्हा तर ह्या कशा आहेत? ह्या कापाकापीच्या प्रथा थांबवा.
का तर पूर्वजांनी काय तर काय मिळत नसेल म्हणून केलेली सोय असत्या. पार्टी पूर्वी होत नव्हत्या, आता कशा हॉटेलमध्ये हे सगळे होत्या म्हणून कुठल्या नाही तरानं केलं असेल. ठीक आहे, देवाचं जरी म्हटलं तरी मी नाकारत नाही. पण आपण ह्या मार्गात आल्यानंतर जर तुमचं काय देणं पाणी असेल कोंबडं बोकड तर त्या जागेला शाकाहारी करा. आता अन्नदानासारखं पवित्र दान कुठलं नाही, शाकाहारी करा. 5च्या जागेला 50 लोक बोलवा आणि शाकाहारी नैवेद्य करा त्या देवाला. आणि नैवेद्य दाखवताना विनंती करा की देवा मी आता दत्तप्रभूंचा मार्ग करतोय, माझ्या घरात दत्त महाराज येते माऊली येत्या आणि मी हे तुम्हाला कापून असलं अगोरी अन्न देऊ शकत नाही, गोड नैवेद्य मानून घ्या एवढं दाखवून डोकं टेकवून विनंती करून या. आणि तिथनं आल्यानंतर जर कुणी सांगितलं की त्या देवाला दिलं नाही म्हणून मी तुला त्रास देतोय तर मात्र त्या देवाला इथं या मला सांगा मोराळात की बाबा ते दिलं नाही म्हणून देव आमका आम्हाला त्रास देतोय. त्या देवाला रिंगणात घेऊन त्याचं शासन द्यायचं कार्य महाराज करतील एवढी मी तुम्हाला वचन देतो. पण त्या देवाच्या नावावर कुणी अमकं कापलं तमकं कापलं जर तुम्ही हत्या केली तर महाराजांचं पावित्र्य शून्य होऊन जातंय, भंग होऊन जातंय. म्हणून आपल्या असल्या गोष्टीला कुठल्याही बळी पडू नका, शाकाहारी द्या चालतंय. जर कोण सगळ्या सामायिक असलं की पैसे घे नाही तर तांदूळ माझं 5 किलोच्या जागेला 10 किलो द्या खाऊ देते, पण मांसाहाराला पैसे कुणालाही देऊ नका. हे मात्र महत्वाच्या सूचना द्या. झाले आता 11:30 वाजले. नामस्मरणाचं महत्व बघायचं. ज्यावेळी आपण नामस्मरण आता तिकडं मोबाईलवर केलं होणार आहे काय जरा आरती याला स्पीकरला जोड तर चालतंय ना. आरती चालू होईल, तिथली आरती चालू झाली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री दत्त देवस्थान मोराळे पेड यांच्याकडून सूचना. देवस्थानच्या अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या कोणत्याही मोबाईल नंबरला व्हॉट्सअप किंवा फोन करू शकता. महत्त्वाची सूचना, फोन करण्याची वेळ गुरुवार व्यतिरिक्त. गुरुवारी सर्व सेवेकरी मंदिरात सेवेला असल्यामुळे गुरुवार सोडून इतर सर्व दिवस सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंतच आहे. त्यामुळे इतर वेळी फोन किंवा व्हॉट्सअप करू नये ही विनंती. काकांशीच बोलण्याचा हट्ट धरू नये. आमचे सर्व सेवेकरी जी माहिती देतील त्याचे अवलोकन करावे. आमचे प्रत्येक सेवेकरी आपापल्या संसाराचे रहाट गाडगे चालवत तुम्हाला वेळ देत असतात, याचे भान असू द्यावे. रात्री अपरात्री फोन करून त्यांना त्रास होईल असे कृत्य करू नये ही विनंती. आपले अनमोल सहकार्य लाभेल ही अपेक्षा. धन्यवाद. गुरुदेव दत्त.